नमस्कार, राम राम. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये, ज्यामध्ये आपण हेल्थ, वेल्थ, सक्सेस बरोबरच विविध राजकीय आणि सामाजिक विषयावरती चर्चा करत असतो. आणि आज आपण इतिहासावर चर्चा करणार आहोत. आणि या इतिहासामध्ये आपण जो विषय चर्चेला घेतलाय तो म्हणजे महाराष्ट्राच्या एक आदर्श कन्या, आदर्श पत्नी आणि आदर्श राज्यकर्त्या अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासावरती बोलण्याकरता होळकरशाहीचे अभ्यासक रामभाऊ लांडे सर आज आपल्यासोबत आहेत. आणि अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त खास आजचा आपला पॉडकास्ट असणार आहे. तर अधिकचा वेळ नाही घेता अहिल्यादेवींचा सगळा इतिहास रामभाऊंच्या तोंडून उलगडण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तर कुठेही जाऊ नका, हा पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा. या पॉडकास्टमध्ये आपल्याला अहिल्यादेवीबद्दल, होळकरशाहीचा सगळा जो काही इतिहास आहे त्याबद्दल भरपूर काही कुपित गोष्टी आणि भरपूर काही अनोख्या गोष्टी पाहायला आणि ऐकायला मिळणार आहेत. तर जास्तीचा वेळ न घेता आपलं सर्वात अगोदर रामभाऊचं स्वागत करूयात. सर, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आणि नमस्कार. आज जो आपण विषय घेतलेला आहे अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त, 31 मेला अहिल्यादेवींची जयंती आहे. तर सर्वात अगोदर आपल्या प्रेक्षकांना अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देऊयात आणि आजच्या पॉडकास्टला आपल्या सुरुवात करूयात. नक्कीच. रामभाऊ सर, मला सांगा, अहिल्यादेवींचा हा जो ज्वाज्वल इतिहास आहे तो कुठेतरी महाराष्ट्रामध्ये पाहिजे तसा त्याचा प्रचार प्रसार झालेला नाहीये. तो लोकांपर्यंत आजही ग्रामीण भागामध्ये सगळ्यापर्यंत गेला नाही, किंवा आपल्याला इव्हन शाळेमध्ये पण तो पाहिजे तसा शिकवला जात नाही. तर अहिल्यादेवीचा जन्म कुठला आहे आणि त्यांच्या सुरुवातीचं बालपण कसं झालं, ते कशा घडल्या, यापासून मला वाटतं तुम्ही आम्हाला सांगा. नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीचं हे वर्ष आहे. 2025 मध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या जन्माला 300 वर्ष पूर्ण होत आहेत. ते 31 मेला ते पूर्ण होतील. तसं तिथीनुसार 20 मेलाच 300 वर्ष पूर्ण झालेत. अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास हा लोकांपर्यंत का पोहोचला नाही, तर त्याचं एक कारण आहे की महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनानंतर, बरोबर, एक त्यापूर्वी जी घटना घडली होती आपल्या देशामध्ये, आपल्या देशाचे जे लोहपुरुष आहेत सरदार वल्लभभाई पटेल यांनी या देशातल्या सगळ्या संस्थानांचं, 550 संस्थानांचं विलिनीकरण केलं स्वतंत्र भारतामध्ये. बरोबर. या विलिनीकरणामध्ये होळकर घराणं हे स्वतःहून सामील झालं. बरोबर. होळकर घराण्याचे शेवटचे अंतिम महाराजा यशवंतराव होळकर द्वितीय हे स्वतःहून त्यांनी त्या आपलं जे संस्थान आहे, होळकर संस्थान आहे, हे स्वतंत्र भारतात विलीन केलं आणि स्वतंत्र भारताचे एक नागरिक म्हणून त्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं. त्याचा पत्रव्यवहार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. ह्या काळात काय झालं की ज्यांनी हे आंदोलन चालवलं त्यांच्या लक्षात आलं की आपल्या देशातील जी संस्थानं होती, ह्या संस्थानिकांनी या देशामध्ये डेव्हलपमेंट, विकासाच्या योजना, अनेक सार्वजनिक सुविधा दिल्या होत्या. आधुनिकरणाला सुरुवात झाली होती. मात्र त्या संस्थानिकांचा लोकशाहीच्या माध्यमातून पुन्हा लोकांच्या मनावर पगडा पडू नये किंवा त्या लोकांना पुन्हा संधी मिळू नये म्हणून त्यांचा इतिहास, त्यांच्या पूर्वजांचा इतिहास पुस्तकात किंवा कुठेही येऊ दिला नाही सविस्तर. आणि मग स्वातंत्र्य लढ्यामध्ये लढणारे जे आपले वीर पुरुष होते, जे विद्वान होते, ज्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनाला बळ दिलं, चळवळ उभी केली, बरोबर, त्या लोकांच्या आडून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असो किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास असो, हा त्या मधल्या काळामध्ये यूज दिला नाही. ह्या विषयाला कधी वाट फुटली? 1775 मध्ये ह्या सगळ्या गोष्टी समोर येऊ लागल्या आणि मग इतिहासाकडे लोक वळू लागले. अच्छा. अहिल्यादेवी होळकरांची जी जन्मभूमी आहे ते आहे चौंडी गाव. पूर्वी आपल्या स्वातंत्र्यापूर्वी संस्थानिकांच्या कालखंडामध्ये परगण्यामध्ये गाव मोजल्या जायचं, तालुका हा विषय नव्हता. तर त्यावेळेस चांभार गोंदे अर्थात श्रीगोंदा नावाचा त्यावेळेचा मोठा परगणा होता. या परगण्यामध्ये चौंडी हे गाव होतं. तसं भौगोलिक बघितलं तर ते जामखेडमध्ये आहे, मला वाटतं. बीड आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर आता ते जामखेड तालुक्यामध्ये आहे. बाजूला करमाळा आहे आणि पलीकडे श्रीगोंदा आहे. बरोबर. तर अशा त्या ठिकाणी हे गाव आहे आणि त्यांचे वडील चौंडी गावाचे पाटील होते. त्यांची तिथे गडी आहे, मानकोजी शिंदे पाटील. आजही त्यांची त्या ठिकाणी गडी आहे, मला वाटतं. गडी आहे. पूर्वी गडी होती, ती महाराष्ट्र शासनानं त्या गडीचा जीर्णोद्धार केला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर जोशी साहेब यांच्या कारकिर्दीमध्ये तत्कालीन ग्रामविकास मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी
चौंडीच्या विकासाची पायाभरणी केली. चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं शिल्पसृष्टी उभी केली आणि या शिल्पसृष्टीसाठी सुशीलादेवी आणि मानकोजी शिंदे पाटील यांची जी गडी होती त्या गडीचा जीर्णोद्धार केला आणि आज ती शिल्पसृष्टीच्या रूपानं लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. अहिल्यादेवी हे आपल्या नगर जिल्ह्याच्या चौंडीमध्ये त्यांचा जन्म झाला. तर त्यांचं बालपण कसं गेलं आणि लग्न कोणत्या वर्षी त्यांचं झालं? अहिल्यादेवींचा जो जन्म चौंडी गावामध्ये झाला, त्या चौंडी गावामध्ये सीना नावाची नदी आहे, अगदी गावाला खेटूनच आहे. मग त्या नदीच्या काठावरच हे त्यांचं बालपण गेलं. आपल्या बालमैत्रिणीसोबत त्या दररोज खेळायला जायच्या आणि त्यांच्यावर एक शिवभक्तीचा प्रभाव लहानपणीच होता. खर तर अहिल्यादेवींचा जन्म हा 6 भावाच्या पाठीवर होता. आपण बेटी पढाओ बेटी बचाओ हे अभियान राबवतो, परंतु सुशीलादेवी आणि मानकोजी शिंदेंनी ज्यावेळेस ते देवीच्या दर्शनाला गेले तर खर तर लोक ज्यावेळेस दर्शनाला देवाकडे जातात तर मुलगा मागतात, कुलदीपक मागतात. परंतु अहिल्यादेवींच्या वडिलांनी ज्यावेळेस देवीच्या दर्शनाला गेले त्यावेळेस त्यांनी मुलगी मागितली आणि त्यांना मुलगी झाल्यानंतर त्यांनी देवी स्वरूपात तिचं पालन पोषण केलं. म्हणून ती मानकोजी शिंदे पाटलांची लेक, ती एक वडील जरी असले तरी गाव त्या मुलीला लेक म्हणून पालन पोषण सांभाळण करायचं, तिच्याकडे त्या दृष्टीने बघायचे. बरोबर. पण त्या काळात जर आपण बघितलं तर स्त्री शिक्षण मला वाटतं नव्हतं जवळपास. पण अहिल्यादेवी एवढ्या कुशल राज्यकर्त्या झाल्या, त्यांनी सगळ्या राज्यकारभार व्यवस्थित त्या राबवायचे. तर त्यांचं शिक्षण कसं झालं आणि कोणी केलं त्यांना? 1733 मध्ये त्यांचं लग्न झालं. 20 मे 1733 मध्ये. त्याच्यापूर्वी एक घटना घडली होती. अहिल्यादेवींचे जे सासरे आहेत मल्हारराव होळकर, हे माळव्याचे सुभेदार, ते आणि बाजीराव पेशवे, बाजीराव या स्वराज्याचे पंतप्रधान, सुभेदार आणि मानकोजी शिंदे पाटील, एका मोहिमेच्या निमित्तानं बाजीराव आणि मल्हारराव त्या सीना नदीच्या काठावरून जात असताना त्या ठिकाणी ते नदीच्या पात्रात आले. ते दोघे खरं तर मित्र होते. बरोबर. आणि मित्राचा जो अंकुर असतो, दोघ जण एकत्र असल्यानंतर त्यांनी आपलं नेहमीप्रमाणे आपलं घोड्याची रेस लावली, घोडे पळवले आणि मग ते चौंडी गावाच्या जवळ येत असताना त्यांना त्या वाळूमध्ये लहान मुली खेळताना दिसल्या आणि मग तो प्रसंग घडला तिथं. त्या लहान बाकीच्या मुली पळून गेल्या घराकडं आणि एकच मुलगी तिथं त्या शिवलिंगाला कवटाळून बसली. मग ते बाजीरावांनी तिथं घोडा थांबवला आणि तिच्याशी चर्चा केली, बोलले की तुला भीती वाटली नाही का? मग तिनं ते उत्तर दिलं की आपण एखादी गोष्ट तयार केली तर तिचं प्राणपणानं रक्षण करायचं. अरे वा. हे तिला तिच्या आई वडिलांनी शिकवलं होतं. मग त्या उत्तरानं ते प्रभावित झाले. बरोबर. आणि मग त्यांनी विचारलं की तुझं नाव काय? आणि हे सगळं हा सगळा प्रसंग गावातला ग्रामजोशी बघत होता, तिथला ब्राह्मण. मग त्यानं जाऊन मानकोजी शिंदेंना सांगितलं की आपल्या गावाचं भाग्य उजळलं, बाजीराव पेशवे आहेत असं मला वाटतं. ते मानकोजी शिंदे पाटील, सुशीलादेवी तातडीनं मध्ये आले. तोपर्यंत बाजीरावानं या मुलीला घोड्यावर बसवलं. मल्हारराव आणि बाजीराव दोघेही घोड्याच्या खाली उतरले आणि त्या मुलीला बोलत 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 गावाकडे घेऊन, म्हणजे गावात घेऊन गेले मानकोजी शिंदे आणि स्वतःच्या बालपणात रमले. बरोबर. अहिल्यादेवी सोबत बोलताना त्यांना स्वतःचं बालपण आठवलं आणि त्यांना एक अभिमान वाटला की आपली जी महाराष्ट्राची भूमी, संतांची साधूंची जी भूमी आहे, बरोबर, शूरवीरांची जी भूमी आहे, हे धाडसी जे बोलणं आहे हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. अशी धाडसी मुलं असली तरच ती देशाच्या, आपल्या मातीच्या काम येऊ शकते असं बाजीरावांना वाटायचं. बरोबर. म्हणून त्या मुलीला तिच्या वडिलाकडे घेऊन गेले ते. अच्छा. आणि मग प्रथेप्रमाणे ते मारुतीच्या मंदिरात गेले. तिथे त्यांचं स्वागत झालं आणि मग तिथंच ती बैठक झाली आणि मग मारुतीच्या मंदिरात त्यांचं लग्न ठरलं. त्यांना मल्हाररावांना ती आपल्या बाजीरावांनी चॉईस केलं. बाजीरावांनी सांगितलं की सुभेदार, आपल्या खंडूसाठी ही मुलगी चांगली आहे, बरोबर, हिच्या तुमची हरकत नसेल तर हा विवाह झाला पाहिजे. बरोबर. मग मानकोजी शिंदेच्या मनामध्ये प्रश्न होता की मी एक गावचा पाटील आहे, होळकर, आणि माझ्या तोला मोलामध्ये अंतर आहे मोठं. तर मग ते बाजीरावांनी त्यांच्या मनातली जी घुसमट आहे ती हेरली आणि ते म्हणले चिंता करू नका, माझी बाजू ही मुलीची असेल, मी मानकोजी शिंदे पाटलांचा प्रतिनिधी म्हणून माझ्या घरी शनिवार वाड्यामध्ये तो विवाह करेल. आणि तो विवाह त्यांनी तिथे केला शनिवार वाड्यामध्ये. हा इतिहासातला एकमेव विवाह आहे. आणि बाजीरावांनी अहिल्यादेवींना लग्नामध्ये 200 तोळे सोनं त्यांच्या अंगावर त्या ठिकाणी आहेर म्हणून घातलं होतं. अरे वा. शाही विवाह सोहळा झाला होता. बाजीरावांच्या ज्या पत्नी आहेत सौभाग्यवती, काशीबाई, यांनी या सगळ्या लग्नाची
तयारी केली होती. मला वाटतं ते लग्न झाल्यानंतर लगेचच त्यांचे पती वारले, जे खंडोजी. नाही, 1733 लग्न झालं, 1754 त्यांचे पती वारले. 1733 हा, 1733 लग्न झालं, 54 मध्ये जवळपास 20 वर्षानं पती वारले. त्याच्यानंतर त्यांच्याकडे सगळा अहिल्यादेवीकडे सत्ता आणि राजकारभार आला. होळकर घराण्यामध्ये एक परंपरा होती की ज्यावेळेस मल्हाररावांना माळव्याची सुभेदारी मिळाली, 82 परगण्यांची सुभेदारी मिळाली, त्यावेळेस त्यांच्या ज्या पत्नी होत्या गौतमाबाई होळकर यांना 3 लाख रुपये उत्पन्नाची खाजगी जहागीर मिळाली. मराठ्यांच्या इतिहासामध्ये महिलांना स्वतंत्र जहागीर देण्याची ही पहिलीच पद्धत. आणि मग त्या गौतमाबाईंना ती जहागीर मिळाल्यामुळं त्यांचं देखील राजकोष असा मोठा होता. 3 लाख रुपयाचे ते 3 कोटी आणि त्यांच्या अंतिम समयापर्यंत 1661 पर्यंत ते 16 कोटी रुपये झाले होते. म्हणजे अहिल्यादेवींच्या पूर्वी सुद्धा होळकर घराण्यामध्ये महिलांच्या सासूपासून त्यांनी समज राज्यकारभार बघितलेला आहे, खाजगीचा. त्यांना खाजगीचं उत्पन्न दिलं होतं त्यांना. बरोबर. आणि मुळात गौतमाबाईंचे जे वडील आहेत भोजराज बारगळ, ते जहागीरदार होते तळोद्याचे, आणि त्यांनी आपल्या मुलासारखंच त्या संगोपन केलं होतं, मुलीला शिक्षण दिलं होतं. ज्यावेळेस त्यांनी ही सगळी मंडळी, आपली महाराष्ट्रातली मंडळी ज्यावेळेस उत्तरेत गेली त्यावेळेस त्यांनी आपल्या मुलांना धाडसी केलं आणि काळानुरूप त्यांना शिक्षण दिलं, जी गरज होती ती. बरोबर. राजपाट करायचा असेल तर तुम्हाला राजपाट चालवण्यासाठी सगळं आलं पाहिजे तुम्हाला. त्या पद्धतीनं त्यांनी मुलगा मुलगी भेद न करता आपल्या मुलीला त्यांनी संस्कार दिले आणि तिच्यामध्ये एक धाडस निर्माण केलं. मग ते सुभेदार मल्हारराव होळकर सुभेदार झाल्यानंतर ते सातत्यानं मोहिमेवर जायचे. बाजीरावांच्या सोबत असो किंवा चिमाजी आप्पांच्या सोबत असो, या सगळ्या मराठ्यांना घेऊन ते उत्तरेत गेले. शिवाजी महाराजांचा ज्या स्वराज्याचा विस्तार करायचा होता, तर ते अटकपर्यंत जात असताना हा सगळा कौटुंबिक जो भाग आहे तो सगळा गौतमाबाई बघायचे. आणि मग सून आल्यानंतर सुनेला सुद्धा त्यांनी शिक्षण दिली, ती जबाबदारी त्यांच्यावरती त्यांनी टाकली. आणि विशेष म्हणजे होळकरांच्या घरामध्ये ही पडदा पद्धत नव्हती. बरोबर. त्यावेळेस फार राजघराण्यातल्या स्त्रियांना पुढे येऊ दिलं जात नव्हतं, परंतु मल्हारराव होळकरांनी तसा भेद पाळला नाही. म्हणजे लग्न झाल्यापासूनच त्या आपल्या मुलाला आणि पुत्रवधूला म्हणजे सुनेला त्यांनी सून म्हणून बघितलंच नाही, मुलगी म्हणूनच बघितलं आणि तिला एक चांगलं घडवलं. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती मल्हारराव होळकरांकडे. बरोबर. आणि मल्हाररावांच्या आयुष्यामध्ये त्यांना बालपण स्वतःला भोगता आलं नाही म्हणजे त्यांना बालपणाचा अनुभव घेता नाही आला. त्यांच्या आयुष्यामध्ये दुःखद घटना झाल्या. त्यांचे वडील वारले 3 वर्षाचे असताना. पुढे 3 ते 14 वर्ष ते मामाच्या घरी राहिले. त्यांना असं मुक्तपणे खेळता आलं नाही, बागडता आलं नाही. ते दुःख होतं आणि त्यांना जे आयुष्यात जे अनुभव आले होते त्याला त्यांनी बदललं, त्याला अपडेट केलं त्यांनी. बरोबर. आणि अहिल्यादेवींना त्यांनी पूर्ण संधी दिली आणि जिथं चुकत असेल तिथं त्यांना समजावून सुद्धा सांगितलं, चूक दुरुस्त केली त्यांनी. मुलीमध्ये मुलगा बघितला त्यांनी. अहिल्यादेवींना सत्ता आणि प्रशासनाची संधी कशी मिळाली? 1754 ज्यावेळेस त्यांचे पती वारले त्यावेळेस मल्हारराव होळकर एकाकी पडले. आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी की त्यांच्या ज्या सासूबाई होत्या गौतमाबाई, ह्या सगळ्यात कणखर व्यक्तिमत्व होतं. त्या धाडसीपणानं बोलायच्या त्या. म्हणजे त्यांच्या घरामध्ये त्या न्यायाधीशाची भूमिका त्यांची असायची सातत्यानं. बरोबर. म्हणजे त्या सातत्यानं तटस्थपणे आणि चांगल्या पद्धतीनं दोन्ही बाजू बघायच्या आणि जी निराश झालेली माणसं त्यांच्यामध्ये उमेद जागा करायच्या त्या. आता ज्यावेळेस 1754 मुलगा गेला त्यावेळेस मल्हारराव होळकर खचून गेले की एवढं मोठं साम्राज्य उभा केलं, त्याचा वारसच गेला, आता काय करायचं. आणि सुनही सती चालली. मग अहिल्यादेवींना सती जाऊ दिलं नाही, परंतु अहिल्यादेवींच्या ज्या इतर सवती होत्या त्या सगळ्या सती गेल्या. तिथे कुंभेरीच्या जवळ गांगरसौली नावाचं गाव आहे. या गावामध्ये खंडेराव होळकरांची समाधी आहे. तिथे त्यांच्या इतर ज्या बायका आहेत त्या सगळ्या सती गेल्या, अहिल्यादेवी सती गेल्या नाही. मग 1754 नंतर त्यांना डायरेक्ट राजकारभारामध्ये लक्ष देण्याची संधी मल्हारराव होळकरांनी आणि गौतमाबाईंनी दिली आणि मग त्यांना एक अनुभव मिळाला. 1761 या देशामध्ये सगळ्यात मोठं युद्ध झालं, पानिपत युद्ध. या युद्धामध्ये 1 लाख बांगडी फुटली. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातला एक माणूस पानिपतच्या युद्धावर गेला होता आणि तो त्या तिकडे धारातीर्थी पडला. बरोबर. आणि मग ह्या युद्धातून बरंच काही मराठ्यांना शिकायला मिळालं. अहिल्यादेवींना सुद्धा एक मोठा अनुभव आला की आपण शत्रूच्या प्रदेशात गेल्यानंतर आपली कशी दैन झाली की तिकडे आपले राहण्याची व्यवस्था नव्हती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती, सार्वजनिक व्यवस्थेवर सगळं सैन्याला खर्च अवलंबून राहावं लागलं होतं.
आणि मराठ्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी जो तलाव बांधला होता तो तिथल्या जाटांनी फोडून टाकला. बरोबर. मग मराठ्यांना पाणी मिळालं नाही. थंडीच्या काळामध्ये ते युद्ध झालं. मग अंगावर काही वस्त्र नव्हती आणि त्यांनी अन्न पाणी म्हणजे जो रसद होती ती सुद्धा त्यांनी दिल्लीवर येणारी मदत तोडली होती. अनेक जे आपले सैनिक होते ते भुकेनं सुद्धा अन्न पाण्या वाचून त्यांचा तडफडून मृत्यू झाला. काही लढाईत शहीद झाले आणि काही अन्न पाण्या वाचून. म्हणून अहिल्यादेवींच्या पाठीशी हा सगळा मोठा अनुभव होता. त्यांनी काय केलं की त्यांच्याकडे ज्यावेळेस त्यांच्या सासूच्या निधनानंतर 1761 नंतर ज्यावेळेस पूर्ण कारभार त्यांच्याकडे आला आणि नातू सासरे वारले 66ला, 67ला नातू वारला, मुलगा वारला आणि मुलगा वारल्यानंतर मग त्यांच्याकडे जी सत्ता आली, जो कारभार आला, त्यातून त्यांनी काय केलं, त्यांच्याकडे जे खाजगीचं जे धन होतं त्या धनातून त्यांनी काय केलं की देशभर होळकरवाडे उभा केले. बरोबर. बारवा निर्माण केल्या, नक्षत्रवन निर्माण केलं, म्हणजे दाट सावलीचं झाड उभा केलं, औषधी गुणधर्म असलेली झाडं, त्याच्यानंतर फळबाग त्यांनी उभा केल्या आणि वाडे उभा करताना काय केलं त्याच्यामध्ये अन्नछत्र सुरू केलं. तिथं माणसं नियुक्त केली. तुम्ही जर रामेश्वरला जरी गेले तर तिथं होळकरवाडा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तुम्ही कर्नाटकात जरी गेले तर तिथं तुम्हाला अनेक ठिकाणी तुम्हाला अहिल्यादेवींनी निर्माण केलेले वाडे मिळतील. नाशिकला जरी गेले तर नाशिकला तुम्हाला पंढरपूरला पण आहे, मला पंढरपूरला सुद्धा होळकरवाडा आहे, जेजुरीला आहे. अशा अनेक हे वाडे कशासाठी निर्माण केले तर मराठ्यांच्या सातत्यानं मोहिमा राहायच्या, शत्रूच्या राज्यामध्ये त्या मोहिमा राहायच्या आणि मग तिथे हक्काचं काहीतरी आपलं कोठार असलं पाहिजे, बरोबर, मदत करता आली पाहिजे. रेस्क्यू साठी त्यांनी ती पर्यायी व्यवस्था त्या ठिकाणी तयार केली आणि त्याचा उपयोग तिथे येणारे व्यापारी, तीर्थयात्रेकरू आणि एक आपल्या संकटाच्या काळात मदतीसाठी हक्काचं ठिकाण म्हणजे हे होळकरवाडे होते. त्यावेळेस ही गोष्ट कोणत्याही इतिहासकाराने अजून ती तशा पद्धतीनं मांडली नाही. ती अहिल्यादेवींना केवळ दान धर्म आणि सार्वजनिक व्यवस्थेतच अडकून टाकलं. त्यांचा जो दूरदृष्टीचा हेतू होता तो कधी लोकांच्या समोर आणला नाही, त्या दृष्टीनं बघितलं नाही. बरोबर. अहिल्यादेवीने अनेक मंदिरांचा, घाटांचा देखील जीर्णोद्धार केलेला आहे. त्यामध्ये आपलं अंबडच्या मंदिराला सुद्धा त्यांनी काहीतरी मदत केलेली आहे असं मला वाटतं, आपल्या मच्छोदरी देवीच्या. मी आपलं एवढं सगळं सूक्ष्म नियोजन आणि एवढ्या सगळ्या मंदिराचं एवढं बारकाईनं, मी यापूर्वीच सांगितलं की अहिल्यादेवींच्या ज्या सासू आहेत गौतमाबाई, यांना जे 3 लाख रुपयाचं जे जहागीर दिली होती ती छत्रपती शाहू महाराजांनी दिली होती. संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज, बरोबर, आणि थोरले बाजीराव. तर हे 3 लाख रुपयाचं उत्पन्नाचं मुलूक कोणता होता तर तो अंबड परगणा होता. अंबड, महेश्वर आणि कोराळे म्हणजे शिर्डी. तर ह्या भागातून 3 लाख रुपये उत्पन्न मिळायचं. आणि मग ह्या 3 लाख रुपये उत्पन्नाचं काय करायचं तर अहिल्यादेवींनी या देशामध्ये होळकर टाकी नावानं कारखाना सुरू केला होता. होळकर टाकीचा अर्थ म्हणजे ती सातत्यानं चालू राहणारा कारखाना. म्हणजे पाथरवट जी माणसं आहेत, दगड घडवणारी, वीट घडवणारी, रंगकाम करणारी, बांधकाम करणारी, पाणी शोधणारी, लाकूड आणणारी, सेवा करणारी, भिष्टे असतील, ह्या सगळ्या लोकांना एकत्र केलं आणि देशभरातली जी औरंगजेबाने पाडलेली मंदिरं असतील, क्षतिग्रस्त घाटा असतील, ह्या देशामध्ये औरंगजेब आल्यानंतर त्यानं विध्वंस केला, इथल्या आस्थेवर त्यानं घाला घातला. बरोबर. औरंगजेबाला त्याच्या धर्माचा प्रभाव वाढायचा होता. बरोबर. जसं मोहम्मद घोरीनं सुद्धा हा देश लुटला, संपवला. त्यांच्या डोक्यात एकच होतं की इथली आस्थेची केंद्र जर नष्ट झाली तर ही माणसं गुलाम होतील आणि पर्यायानं दुसऱ्या धर्माचा विचार करतील. बरोबर. अहिल्यादेवींच्या मनामध्ये तो विचार होता. म्हणून त्यांनी काय केलं की ज्यावेळेस त्यांच्याकडे पूर्ण सत्ता आली 67ला, 10 डिसेंबर 1767ला त्यांनी कारभार स्वीकारला. आणि मग त्यांनी काय केलं की ह्या सगळ्या पैशातून या देशातले 12 ज्योतिर्लिंग असतील, 4 धाम, सप्तपुरी आणि 10,000 मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला, काही नवीन मंदिर केले. आणि मग अंबड हे खाजगीचं त्यांच्या सासूचं आठवणीचं गाव म्हणून अंबड शहराची नवीन वसाहतच त्यांनी निर्माण केली. बरोबर. आणि अंबड शहराला नगर म्हणून पुढे आणताना जालना शहराचा सगळ्यात मोठा रोल आहे. अंबडमध्ये, जालना शहरामध्ये जे वेगवेगळे काम करणारी माणसं होती, रंगकाम करणारे असतील, विणकर असतील, ह्या सगळ्या लोकांना, पटवे असतील, ह्या सगळ्या लोकांना अंबडला नेलं. तिथे एक बाजारपेठ तयार केली, त्याला अहिल्यापुरा नाव दिला आणि या सगळ्या लोकांना राहण्याची आणि त्यांच्या व्यवसायाची जागा त्या ठिकाणी तयार करून दिली. आणि तिथं 44 वाडे अहिल्यादेवींनी आपल्या कारभाऱ्यांसाठी बांधले. तिथलं जी प्रशासन बघायची, व्यवस्था बघायची. बरोबर. कमाविजदार हा त्या परगण्याचा प्रमुख असायचा
आणि मग ह्या सगळ्या याच्यातून तिथलं जे ग्रामदैवत होतं मत्स्योधरी देवी, तर मत्स्योधरी देवीचं जे मंदिर होतं ते एका गुफेमध्ये होते, डोंगरावर उंच, लोकांना जाता येत नव्हतं. बरोबर. अहिल्यादेवींनी काय केलं की त्या डोंगराला सलग कोरून पायऱ्या तयार केल्या आणि मंदिराला दगड आणि विटांनी त्याचं बांधकाम केलं. असंच एक मंदिर मर्दाना गावामध्ये सुद्धा आहे, महेश्वरच्या बाजूला. तर त्यांनी मराठा शैलीमध्ये ते मंदिर बांधलं. मग त्या पायऱ्या चढून गेलं की सहज आपण मंदिरात पोहोचतो. आणि मग या मंदिराच्या व्यवस्थापनेसाठी, दिवाबत्तीसाठी, उत्सवासाठी अहिल्यादेवींनी जवळपास 400 एकर जमीन इनाम दिलेली आहे. ती आजही आहे. माव पाटोदा परतूर तालुक्यामध्ये ते जमीन आहे. त्यानंतर तिथं जे नेमलेले पुजारी आहेत खुंटे फळकर, यांना सुद्धा स्वतंत्र जमीन दिली. त्यानंतर तिथला जो गुरव आहे त्या गुरवाला सुद्धा स्वतंत्र जमीन दिली. त्यानंतर अंबडमध्ये खंडोबा बिलकेश्वर नावाचं एक मंदिर आहे. मग ह्या खंडोबा बिलकेश्वर मंदिराला सुद्धा स्वतंत्र जमीन, तिथल्या पुजारी सबनीसला स्वतंत्र जमीन, तिथल्या गुरवाला स्वतंत्र जमीन त्या ठिकाणी दिली. अंबडमध्ये पाण्याची शाश्वती नव्हती, म्हणून त्यांनी काय केलं की जे जंका मैदान होतं, म्हणजे लढाईचं जे पारंपरिक मैदान होतं, अंबडला फार मोठी सैनिकी छावणी असायची. म्हणजे ज्यावेळेस औरंगजेबानं ज्यावेळेस औरंगाबादला स्वतःची छावणी केली त्यावेळेस हे सगळे त्यांच्या छावणीचे ठिकाणं होती, कायम इथं सैनिकी छावणी असायच्या. तर मग ते अंबडला मत्स्योधरी देवी मंदिराच्या बाजूला छावणीचा परिसर होता. तर अहिल्यादेवींनी सांगितलं की इथं रक्त सांडण्यापेक्षा इथं आपण पाणी अडवू. आणि मग त्यांनी तलाव तयार केला. त्याला जंका मैदानला जंगी तलाव असं नाव पडलं त्याला पुढं. आणि आज त्या तलावामध्ये पाणी आहे. जवळपास 1995 पर्यंत त्या तलावाचं पाणी लोक पित होते. पुढे त्याच्यामध्ये सार्वजनिक जे शहरातलं सांडपाणी ते सोडल्यामुळे ते आता घाण झालं. परंतु आजही त्या तलावाला मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. अंबडच्या आसपास कुठेही नदी नाही, केवळ या बारवातलं पाणी, विहिरीतलं पाणी आणि या तलावाच्या पाण्यावर अंबड शहरातल्या 40,000 लोकांचा उदरनिर्वाह होतो. आता म्हणजे जालना जायकवाडी योजनेतून पाणी मिळतं. परंतु ज्यांच्याकडे नळ नाही त्या किंवा ज्यांच्याकडे बोर आहे, शेतीची व्यवस्था आहे आजूबाजूची, तर ती त्या तलावातून होते. आणि अंबड एक नावारूपाला त्यांनी शहर आणलेलं आहे. एक महिला स्त्री शासक म्हणून अहिल्यादेवीला त्या वेळात बऱ्याच अडचणी आल्या असतील, तर त्यामधला एखादा प्रसंग आपल्याला सांगता येईल? काय झालं की मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवींना असं घडवलं की त्या जे वस्तुस्थिती होती, लोकांनी जी अहिल्यादेवींची कीर्ती ऐकली होती, अहिल्यादेवींबद्दल जे ऐकलं होतं की दान धर्म करणारी राणी म्हणून, परंतु अहिल्यादेवी होळकर ह्या एवढ्या धाडसी होत्या निर्णय घेण्यामध्ये, आणि त्यांची जी नजर होती, जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं गुप्तहेर खातं खूप बलवान होतं, बहिर्जी नायकासारखा माणूस त्या सगळ्या बिंत बातम्या महाराजांपर्यंत पोहोचवायचे, तसं अहिल्यादेवींच्या काळामध्ये त्यांची जी नणंद होती उदाबाई वाघमारे आणि शिवाजी गोपाळ, ही 2 माणसं गुप्तहेराचं काम करायची. खूप साऱ्या माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचायची. एक वेळेस असं झालं की त्यांचा ज्या वेळेस मुलगा वारला मालेराव, तो मालेराव वारल्यानंतर काय झालं की त्यांचे जे दिवाण होते गंगोबा तात्या, ह्यांनी रघुनाथराव पेशव्यांना निमंत्रण पाठवलं. रघुनाथराव त्यावेळेस धारलाच होते, पुणे सोडून ते धारला राहायचे. आता ते सुद्धा कर्जबाजारी होते. गंगोबा तात्याच्या मनामध्ये एक योजना आली की बाईला आपण तीर्थयात्रेला पाठवून देऊ आणि होळकरांचं जे राज्य आहे ते ताब्यात घेऊ. हलक्यात घेतला अहिल्यादेवींना. त्या दुःखात होत्या. सासरे वारले, भाऊ वारला, आणि मुलगाही वारला. त्यांना असं वाटलं की बाई दुःखात आहे, तीर्थयात्रेला काढून देऊ. आता तिच्याकडे काही शक्तीबळ नाही, सैन्यबळ नाही. त्यांनी काय केलं की राघोबा दादांनी तिकडून धारवरून ते इंदोरवर चाल करून आले. इंदोर आणि धार मध्ये 65 किलोमीटरचं अंतर आहे. त्यांना असं उज्जैनवरून यावं लागतं, उज्जैनच्या जवळून असं. तर मग त्यांनी 50,000ची फौज घेऊन ते तयारीनिशी निघाले तिथून धारवरून. आणि मग निघाल्यानंतर ह्या शिवाजी गोपाळ आणि उदाबाई वाघमारेंनी अहिल्यादेवींना सचेत केलं, सतर्क केलं की असं असं होणार आहे. मग त्यांनी चौकशी केली तर त्यांना ते पटलं की हे असं असं होणार आहे. मग त्यांनी ह्यांना पत्र लिहिलं, रघुनाथराव पेशव्यांना पत्र, आणि जे पेशव्याच्या गादीवर होते त्यांना सुद्धा त्या ठिकाणी पत्र पाठवलं माधवराव पेशव्यांना की रघुनाथ दादा धनाच्या सत्तेच्या लालसानं चालून येत आहे, तुमची काय आज्ञा आहे की माझ्या पतीनं
स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी बलिदान दिलेलं आहे. माझ्या सासऱ्यानं रक्त सांडलेलं आहे, पूर्ण आयुष्य रणांगणावर काढलेलं आहे ना. मग त्यांनी माधवराव पेशव्यांनी उत्तर लिहिलं असं की इंदोर ही तुमची खाजगी मिळकत आहे आणि जो कोणी जरी येत असेल तर त्याचा तुम्ही बिनधास्तपणे प्रतिकार करा. मग ते पत्र आल्यानंतर अहिल्यादेवींनी राघोबा दादांना पत्र लिहिलं की तुम्ही ज्या मनसुब्याने इंदोरवरून चाल करून येत आहात ते मला चांगलंच ठाऊक आहे, पण मला बाई समजण्याची चूक करू नका. मी तुमच्या स्वागताला खांद्यावर बासडा घेऊन उभी राहील. अशा पद्धतीचं पत्र लिहिलं आणि मग त्यांनी इंदोरच्या आसपासच्या सगळ्या ज्या आपल्या महिला होत्या या सगळ्या महिलांची मिटिंग घेतली. त्यांना सांगितलं की घरामध्ये जे जे शस्त्र आहे ते घेऊन या. आणि काही महिलांना त्यांनी स्वतः तोफेचं ट्रेनिंग दिलं. अहिल्यादेवी ह्या तोफखान्याच्या उत्कृष्ट जाणकार होत्या. मल्हारराव होळकरांनी त्यांना तोफेचं खूप चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण दिलेलं होतं. मग त्यांनी काय सांगितलं की आपल्याला सगळ्यात सोपा कोणता आहे तर तोफ चालवायची. आणि मग त्या महिलांच्या मनामध्ये ती चेतना निर्माण केली आणि मग तुकोजी होळकरांना बोलवून घेतलं आणि आजूबाजूच्या शिंद्यांना, पवारांना, गायकवाडांना पत्र लिहिले की माझ्यावर अशी अशी वेळ आलेली, उद्या तुमच्यावर येऊ शकते, मग तुम्ही तुमच्या फौजा पाठवा. या सगळ्यांनी आपापल्या फौजा पाठवल्या आणि मग राघोबा दादापेक्षा जास्त फौजी झाल्यानंतर मग राघोबांनी पलटी मारली. ते म्हणले की मी नाही, तुम्ही गैरसमज करून घेत आहात, मी मातंगपोशीसाठी येत आहे, म्हणजे तुमच्या सांत्वनासाठी येत आहे. बरोबर. अहिल्यादेवींनी परत पत्र लिहिले की सांत्वनासाठी येत आहे तर मग 50,000ची फौज कशाला, हे सगळं तुमचंच आहे ना, पेशवा म्हणून मी तुमचं स्वागत करते ना, तुम्ही असं आक्रमण करण्यासाठी कशाला येत आहात. खरंय. मग त्याची चूक कबूल, म्हणजे त्यांना चूक, म्हणजे ते त्यांना कळून चुकलं राघोबा दादांना की आता आपण बाई संघ शब्दाच्या याच्यात जिंकू शकतो ना शस्त्राच्या याच्यात जिंकू शकतो. ते शरण गेले. त्याला शरण जाण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याचं कारण असं होतं की जी फौज आणली होती ती किरायानं आणलेली होती आणि ऑलरेडी राघोबा दादा हे कर्जबाजारी होते. अच्छा. आपल्याकडे कसं एखादा शत्रू जर आपल्या वाट गेला तर आपण त्याला संपवायला पाहतो, परंतु अहिल्यादेवींनी काय बघितलं की हा पेशवा पुत्र आहे, हे जे साम्राज्य उभा आहे तर हे सगळं पेशव्यांच्या मदतीनं झालेले, पेशव्यांच्या सहकार्याने झालेले. मल्हारराव होळकरांना जर सुभेदारीची संधी दिली नसती, तलवारबाजीची संधी दिली नसती, बरोबर, ठीक आहे तुमच्यात गट्स आहे, पण संधीच दिली नाही तर काय करणार, कर्तृत्व कुठं सिद्ध करणार. हे अहिल्यादेवींच्या मनामध्ये होतं सातत्यानं. निष्ठा जी असते स्वराज्याप्रती, छत्रपतींच्या गादीशी जी निष्ठा आहे त्या गादीप्रती त्यांनी राघोबा दादांना ते माफ केलं आणि त्यांना पैसे दिले मोठ्या मानानं आणि कर्जातून बाहेर पडा म्हणून असं सांगितलं होतं. म्हणजे हे आदर्श उदाहरण आहे की शत्रूला सुद्धा माफ केलं. जो चालून आला होता, राज्य संपवायला निघाला होता, त्यांना तीर्थयात्रेला पाठवा, ज्याचे मनसुबे होते, त्याला खतर संपवायला पाहिजे होतं, त्याला जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं, परंतु अहिल्यादेवींनी तिथं मुत्सद्दीपणा दाखवला, तिथे एक इतिहास घडवला. अहिल्यादेवींच्या जीवनातला हे खरंच एक खूप आदर्श उदाहरण. पण अहिल्यादेवींच्या जीवनातील एखादं सामाजिक सुधारणेचं किंवा एखादा क्रांतिकारी निर्णय त्यांचा असं एखादा आपल्याला सांगता येईल? अहिल्यादेवींच्या काळामध्ये त्यांनी काय केलं की फडणीसी कायदे काढले, 15 कलम तयार केले. अच्छा. त्यावेळेस काय झालं की एक प्रकरण त्यांच्या समोर आलं. खरगोन नावाचा जिल्हा आहे आता मध्य प्रदेशमध्ये, त्या खरगोन गावातला खेमदास नावाचा सावकार मेला. तर त्यावेळेस पद्धत कशी होती की सावकार मेल्यानंतर तो जर निपुत्रिक असेल तर त्याचं धन हे शासकीय कोशामध्ये, शासकीय तिजोरीत जमा केले जात असायचं आणि मग त्याची जी विधवा पत्नी तिला तीर्थयात्रेला पाठवून म्हणजे देण्याची पद्धत होती. त्याच्यामध्ये अजून एक क्रिटिक्स असं होतं की जी स्थानिकची मंडळी त्यांच्या हाताला बरंचसं धन लागायचं, ते राजकोशामध्ये थोडंच जायचं आणि ह्या मंडळींना मिळायचं आणि मग त्या बाईला तिथं तीर्थयात्रेला पाठवताना तिचा घातपात करायची, म्हणजे पुरावाच राहत नव्हता. हे अहिल्यादेवींना लक्षात आलं. मग अहिल्यादेवींनी काय त्या विधवेने तक्रार केली होती की असं असं माझं ते धन जप्त करायला लागलेत. तर अहिल्यादेवींनी सरळ आपल्या कमावीदाराला उत्तर दिलं की कुठल्याही निपुत्रिक स्त्रीचं धन आपल्याला नको, आजपासून तो कायदा तयार करू. कायदा मी करते की प्रत्येक विधवा बाईला आपल्या आवडीचा मुलगा मुलगी दत्तक घेण्याचा अधिकार आहे आणि दत्तक विधान हे माझ्या खाजगी पैशातून होईल आणि त्या बाईला साडी चोळी, त्या मुलाला खाऊ, त्याला चांगले खेळणी, त्याला नवीन कपडे, मिठाई ही माझ्या वैयक्तिक पैशातून दिली जाईल, याचा खर्च सुद्धा सरकारी पैशातून केला जाणार नाही. अशा पद्धतीचा कायदा केला. ते क्रांतिकारी निर्णय घेतला आणि माळव्यामध्ये कितीतरी ज्या बायका होत्या अशा ज्यांचं अकाली मरण होतं किंवा घातपाताने मरण व्हायचं,
तर त्यांचा वंश वाढला, त्यांना जीवनदान मिळालं. अनेक सावकारांचे जे वंश आहेत ते पुढे वाढले. बरोबर. त्या निर्णयाचा खूप मोठा प्रभाव झाला. अहिल्यादेवींच्या एकूण निर्णयामध्ये स्त्रियाबद्दल हे आताच एक खूप छान उदाहरण आहे, पण स्त्रियाबद्दल त्यांनी केलेला आहे एखादा असा निर्णय, घेतलेला निर्णय अजून काही सांगता येईल? अहिल्यादेवींनी स्त्रियांच्या बाबतीत खूप चांगले निर्णय घेतलेले. त्याच्यातले मी 3 उदाहरण सांगतो. अहिल्यादेवींनी 64 घाटाची निर्मिती केली महेश्वरला. त्यांनी जिथं राजधानी म्हणजे इंदोरवरून त्या राघोबा दादाच्या प्रकरणानंतर त्यांना लक्षात आलं की आपण सुरक्षित ठिकाणी गेलं पाहिजे, खाजगीच्या ठिकाणी गेलं पाहिजे. ज्या राजवाड्यात जवळची खूप सारी माणसं गेली, सोडून गेली, त्या ऐश्वर्याचा उपभोग घेण्यापेक्षा आपण लोकांच्या सेवेत जाऊ. मग त्यांनी ऐश्वर्य त्यागलं आणि तिथून राजधानी इंदोरवरून ते महेश्वरला. आणि मग तिथं घाट तयार करीत असताना काय झालं की घाट करणारा एक शिल्पकार होता, तो त्या नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडून तो मेला. मग ज्या वेळेस गुढीपाडव्याला त्या घाटाचं लोकार्पण होतं, तर त्या शिल्पकाराच्या बायकोला त्यांनी बोलवलं, विधवा बायकोला. तिच्या हातानं त्या घाटाचं लोकार्पण केलं आणि तिला सोन्याची छन्नी आणि हातोडी भेट दिली, महेश्वरी साडी भेट दिली. म्हणजे आपल्या समाजामध्ये विधवेच्या हातून कोणतंही उद्घाटन किंवा शुभ कार्य केले जात नाही, परंतु अहिल्यादेवींनी ते विधवेच्या हातून त्या घाटाचं लोकार्पण केलं. एक क्रांतिकारी निर्णय ज्याला म्हणतो, त्यांनी ते धाडस केलं. आणि तिथली जी पुरोहित मंडळी होती, धर्माच्या आडून जी लोकांना सातत्यानं धर्माची भीती घालायची, त्यांच्यासोबत सुद्धा अहिल्यादेवी चर्चा करायच्या की हे कुठल्या नियमात आहे, हे कुठल्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, मला जरा समजावून सांगा. कारण अहिल्यादेवींचा स्वतःचा 64 दुर्मिळ ग्रंथ, पोथ्यांचा ग्रंथ, स्वतःचा संग्रह होता, एक स्वतःची लायब्ररी होती. मग त्या जे धर्मग्रंथाचं नाव सांगायचे, मग त्या आपल्या त्यांच्याकडे एक पंडित होता तिथे, अंबादास पंत पुराणिक, हे त्यांनी नियुक्त केलेले होते. त्यांना संस्कृत येत होतं, त्यांना सगळं धर्माचं धर्मग्रंथाचं ज्ञान होतं. मग त्यांच्यासोबत चर्चा करायची, ह्यानं सांगितलेलं खरं आहे का. मग ही लोक जी मंडळी पूजापाठ अर्चासाठी जी भीती घालायची, त्याच्यातलं जे वास्तव आहे ते अहिल्यादेवींनी शोधलं होतं. आणि मग तीर्थयात्रेच्या ठिकाणी घाटावर जाणारी माणसं जी आहेत त्यांना जी भीती घातल्या जायची ती काढून टाकली. त्यांना सांगितलं की तीर्थयात्रा करायला आले, धर्माची यात्रा करायला आले, ते जे दान देतील तेच घ्या, त्यांना भीती घालू नका. वेळ पडली तर त्यांना जेवायला द्या, परंतु त्यांची अडवणूक करू नका, देवाचे मालक बनू नका. अशा पद्धतीनं अहिल्यादेवींनी त्यावेळेस तो निर्णय घेतला. आणि त्याचा एक प्रभाव असा दिसला की खूप साऱ्या लोकांना तीर्थयात्रेला जाता येत होतं. बरोबर. नाहीतर अनेक लोक पैशामुळं धर्माची यात्रा, तीर्थयात्रा करू शकत नव्हते. तिसरं उदाहरण असं की आधी ज्या चोर दरोडेखोरांना अहिल्यादेवींनी त्यांचं मन परिवर्तन केलं. माळवा हा सगळा घनदाट अरण्याचा प्रदेश. मग इथे ह्या सगळ्या माळव्यात जाण्यासाठी दक्षिणेतून उत्तरमध्ये ज्यावेळेस जातो आपण, तर त्यावेळेस ह्या सगळ्या अरण्याच्या वाटा असायच्या, आजही आहेत घाटवाटा आहेत. तर या घाटवाटांमध्ये चोर, लुटारू, दरोडेखोर लोकांना लुटायचे, यात्रेकरू असो किंवा व्यापारी असो. बरोबर. मग त्यावेळेस भीतीचं वातावरण होतं. मग अहिल्यादेवींनी शस्त्राचा वापर केला नाही. या सगळ्या चोरांना, त्यांच्या लीडर, त्यांचा जो प्रमुख होता, त्यांची मीटिंग केली त्यांच्यासोबत. त्यांनी सांगितलं की आम्ही चोऱ्या दरोडे जर टाकलेच नाही तर आम्ही कसं जगणार. बरोबर. त्यांनी सांगितलं की तुम्ही हे करू नका, त्या वाटा आहे ना तुम्हीच त्याचं रक्षण करा आणि भिल्ल कवडी नावाचा कर तुम्ही घ्या. मग ही सगळी माणसं कामाला लागली, त्यांना हक्काचा पगार मिळू लागला ना, टॅक्स. बरोबर. आणि निर्भयता जीवा, म्हणजे त्यांना ज्यावेळेस चोरी दरोडे खोरी करायला जायचे त्यावेळेस लोक मारायचे, प्रति हल्ला व्हायचा. किंवा जर आपल्या राजानं पकडलं तर ते डायरेक्ट तिथं शिरच्छेद किंवा हात कलम केल्या जायचे तिथं. बरोबर. तर मग ती शिक्षाही वाचली, चोरी करणं सोडून दिलं, परिवर्तन झालं. मग त्यांच्या ज्या महिला होत्या, मग त्यांना आत्मसन्मानानं जगण्यासाठी अहिल्यादेवींनी एक संधी दिली. महेश्वरला त्यांनी रानमेव्याचा बाजार सुरू केला. बाजार, रानमेवा म्हणजे जंगलामधली जी मधाळ फळं आहेत, जसं जांभूळ आहे किंवा मध आहे, बरोबर, जंगलातली अजून पानं आहेत, पत्तरवाळी ज्याला म्हणतो आपण, किंवा जो अजून बरेच चांगली फुलं आहेत, ह्याचा एक बाजार तयार केला. आणि महेश्वर मधली जी सगळी मंडळी होती आपल्या सैन्यातली, कामावरची, ह्या सगळ्यांना त्यांनी आदेश दिला, या महिलांकडून तुम्ही खरेदी करा. बरोबर. त्यांना एक रोजगार मिळाला. लाकूड फाटा असेल किंवा रानमेवा असेल. आणि तिथली जी माळव्यातली जी संस्कृती होती, भिंतीवर चित्र काढणे किंवा कपड्यावर चित्र काढणे, आणि ही सगळी, मग ह्या लोकांना एक व्यवसाय दिला तिथे. बरोबर. बाजारपेठ निर्माण केली आणि मग त्याच्यातून महिलांना रोजगार मिळाला. आणि मग महिला खूप साऱ्या प्रमाणात तिथे जायच्या.
अजून एक त्यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला की महेश्वरला त्यांनी महेश्वरी साडी निर्मिती केली. अच्छा. सिल्क साडी, कारखाना पण होता. हा, हातमागावर म्हणजे ज्यावेळेस हैदराबाद संस्थानामध्ये दुष्काळ पडला त्यावेळेस तिथले सगळे बेरोजगार झालेले कारागीर अहिल्यादेवींकडे राजाश्रयाला गेले. अहिल्यादेवींनी सांगितलं की माझ्याच राज्यात खूप सारी माणसं आहेत, तुम्हाला का राजाश्रय देऊ. त्यांनी सांगितलं की आम्ही कारागीर आहोत, तुमच्यासाठी काम करू. ते म्हणले ठीक आहे, पण तुम्हाला माझं एक अट मान्य करावं लागेल की माझ्या माळव्यातल्या लोकांना तुम्हाला ते काम शिकावं लागेल. बरोबर. म्हणजे तुमचं जे कौशल्य आहे ते तुमचं काम शिकून तुम्हाला आम्ही काढून देणार नाही, परंतु तुम्हाला आमच्या नियमात राहावं लागेल. बरोबर. तुम्हाला लांब म्हणजे राजधानीच्या याच्यापासून किल्ल्यापासून तुम्हाला लांब तुमची वस्ती राहील आणि तुम्ही नियमाचं पालन करून राहायचं आणि मग आमच्या लोकांना शिकवायचं. मग माळव्यातल्या महिलांना सुद्धा तिथं विणकाम शिकवलं. त्याच्यातून खूप साऱ्या महिलांना रोजगार मिळाला. आणि मग त्याच्यातून पुन्हा एक त्यांच्या लक्षात आलं की जी महेश्वरी साडी तयार झाली ती गोरगरीब महिलांना घेता येत नव्हती, म्हणून त्यांनी सरकारी दुकान त्या ठिकाणी सुरू केलं. जसं आपली सार्वजनिक व्यवस्था आहे, रेशन व्यवस्था, बरोबर, तर तिथं त्यांनी ती साडी त्या ठिकाणी विक्रीला ठेवली आणि ती कुठल्याही जातीची महिला असो तिला त्याच किमतीत ती साडी मिळेल अशा पद्धतीने व्यवस्था केली. म्हणजे भेदभाव जो होता तो अहिल्यादेवी, खरं तर अहिल्यादेवीच्या काळामध्ये छूत अछूत भेदभाव उच्च नीच हे काहीही नव्हतं. बरोबर. तिथं केवळ माणसाला माणूस म्हणून बघितल्या जायचं, म्हणून अहिल्यादेवीच्या राज्याला लोककल्याणकारी राज्य म्हटलं गेलं. बरोबर. आणि मग अहिल्यादेवींचा महेश्वरी साडीचा निर्णय खूप मोठा परिणामकारक दिसून आला तो. नक्कीच. म्हणजे रेशमी वस्त्र प्रत्येक महिलेला तिची हौस असते की माझ्याकडे एक रेशमी साडी असावी म्हणून. बरोबर. आणि त्यावेळेस धर्मानं जी आपल्या वर्ण व्यवस्था आहे त्याच्यामध्ये रेशमी साडी एखाद्या खालच्या जातीच्या माणसाला बाईला घेता येत नव्हती. अहिल्यादेवींनी ती भिंत होती सगळ्यांसाठी खुली ती मोडून टाकली. बरोबर. आणि मग रेशमाची साडी सगळ्या महिलांना म्हणजे जिला वाटतं की आपल्याकडे असावी तिला ती खरेदी करता आली. 13 रुपये किंमत होती तिची आजच्या 300 वर्षापूर्वी. 300 वर्षापूर्वी. हा, 8 रुपये ते 13 रुपये त्या रेशमी साडीची किंमत होती. राजमाता अहिल्यादेवींच्या कारकिर्दीमधील जेव्हा आपण चर्चा करतो तर त्यामधील सगळ्यात महत्वाचा गोष्ट म्हणजे त्यांनी विविध धार्मिक स्थळावरती त्या धार्मिक स्थळाचा जीर्णोद्धार केला किंवा विविध ठिकाणी त्यांनी घाट वगैरे बांधले. तर त्यामागील त्यांचं उद्दिष्ट काय होतं? अहिल्यादेवींनी ज्यावेळेस आपल्या देशातल्या धार्मिक ठिकाणांच्या जीर्णोद्धाराची नवीन निर्माणाची योजना ज्यावेळेस तयार केली त्याच्या पाठीमागे एक हेतू होता की त्यावेळेस लोकांकडे दुसरा पर्याय नव्हता. धर्म ही समाजाला बांधून ठेवणारी सगळ्यात मोठी शक्ती होती. बरोबर. आस्था होती. आणि मग अहिल्यादेवींनी काय केलं की जे आपले मोक्ष प्राप्तीचे ठिकाणं आहेत 4 धाम सप्तपुरीच्या मधले 12 ज्योतिर्लिंगामधले, तर काशी विश्वनाथ ही सगळ्यात मोठं ठिकाण आपल्या देशातलं पवित्र आजही आहे. तर त्या ठिकाणी काय झालं होतं की औरंगजेबानं काशीचा विध्वंस केला होता आणि मग काशीमधली पूजाच बंद पडली होती. अच्छा. आणि मग काशीच्या तिथं अहिल्यादेवींनी काय केलं की काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला, मनकर्णिका घाटाचा त्या ठिकाणी जीर्णोद्धार केला, सगळ्या बऱ्याचशा घाटांचा त्या ठिकाणी जीर्णोद्धार केला. मग हे सगळं काम करत असताना तिथं खूप सारी माणसं पाठवली, तिथं एक बाजारपेठ स्थापन केली. बरोबर. मराठ्यांच्या 2 गल्ल्या तिथं पाहायला मिळतात, मराठी गल्ली 1 आणि मराठी गल्ली 2 आजही पाहायला मिळतात. मराठी गल्ली 1 मराठी गल्ली 2. तर काशीमध्ये बाजार म्हणजे व्यवसाय पण खूप मोठा होता, पर्यटन खूप मोठं होतं, तर ज्योतिषी होते, वंशावळ लिहिणारी लोक होते. म्हणजे तिथे पूर्वजांचं श्राद्ध घालायला लोक खूप मोठ्या प्रमाणावर जायचं. काशी विश्वनाथाचं दर्शन झालं म्हणजे मोक्ष प्राप्ती झाली असं लोकांचा समज होता. मग त्या ठिकाणी काही लोक आपला देह सुद्धा सोडून द्यायचे. म्हणजे आपल्या जीवनाचा उद्देश पूर्ण झाला की आपल्याला आता आपला देह म्हणजे आपला मोक्ष प्राप्ती मिळाली. हा, मग काही लोक तिथं गंगेत स्वतःला अर्पण करायचे, तिथं देह त्यागून राहायचे. आणि विद्वानांची भूमी म्हणून काशीचं एक महत्व आपल्या धर्मामध्ये असल्यामुळं अहिल्यादेवींनी काय केलं की तिथं 72 मंदिरं नवीन त्या ठिकाणी जीर्णोद्धार केले, नवीन निर्माण केले. आणि ब्रह्मपुरी नावाचं एक त्या ठिकाणी गाव त्यांनी स्थापन केलं. वेदाचं शिक्षण ज्या लोकांना, ज्या तरुणांना घ्यायचे, ज्यांच्यामध्ये इच्छा आहे की त्यावेळेस वेद हे शाळेत शिकवल्या जायचं. बरोबर. मग ते सगळ्यांना मिळत नव्हतं. मग अहिल्यादेवींनी काय केलं की शिक्षणाचं जे विकेंद्रीकरण आहे त्यावेळेस भविष्य नावाचा जो विषय आहे तर ह्या सगळ्या 5-6 विषय त्यावेळेचे जे प्रमुख होते, जसं आता सायन्स आणि गणिताला खूप महत्व आहे आपल्याकडे, विज्ञान आणि गणिताला,
बरोबर. त्या काळामध्ये पौराहित्य शिक्षण हे खूप महत्वाचं होतं, वेद हे खूप महत्वाचे होते. मग त्यावेळेस त्यांनी काय केलं की तिथल्या तरुणांना संधी दिली आणि ब्रह्मपुरीला पाठवलं. ब्रह्मपुरीला त्यांनी पहिलं विद्यापीठ स्थापन केलं असं सुद्धा म्हणू शकतो. कारण काय झालं की काशी विश्वनाथाचं मंदिर निर्माण झालं, पण तिथं पूजा करायला कोणी जात नव्हतं. बरोबर. बाबा आज तुम्ही संरक्षणामध्ये तिथं सगळा उत्सव करता, नंतर काय? बरोबर. जीवाची हमी काय? म्हणून अहिल्यादेवींनी तिथं बाजारपेठ निर्माण केली, विद्यापीठ निर्माण केलं आणि तिथं एक सातत्यानं निरंतर तिथं गंगाजळी सुरू केली. म्हणजे तिथं एक उत्पन्न लावून दिलं तिथल्या माणसांच्या उदरनिर्वाहासाठी. मग तिथं ते विद्यापीठ झाल्यामुळे खूप सारे विद्यार्थी, खूप सारे लोक तिथं चालले. तिथून पारंगत होऊन मग परत ते माळव्यात यायचे, पुन्हा ते शिक्षण द्यायचे. अहिल्यादेवी होळकरांनी ह्या धार्मिक ठिकाणाचा ज्यावेळेस जीर्णोद्धार केला, तिथं वाडे बांधले. मी आपल्याला यापूर्वीच सांगितलं की ज्यावेळेस मराठ्यांनी मोहिमा काढल्या त्यावेळेस त्यांना नैसर्गिक संकटांना किंवा शत्रूच्या संकटांना तोंड देता देता त्यांच्या नाकी नऊ यायचे. बरोबर. म्हणून काशीमध्ये आज आपल्या महाराष्ट्रातली मराठी माणसं तिथे आहेत. आपण आज गेलो तर तिथं आपल्याला भीती वाटणार नाही. आपली ज्यावेळेस माणसं भेटतील त्यावेळेस आपल्याला हक्काची माणसं भेटल्यानंतर आपल्याला एक आधार वाटतो. म्हणून अहिल्यादेवींनी तिथं एक आधार तयार करून ठेवलेला आहे. प्रत्येक राज्यामध्ये मला वाटतं, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक तीर्थयात्रेच्या ठिकाणी. अहिल्यादेवींच्या इतिहासामध्ये वाचताना मी असंही ऐकलं की दिल्लीचा बादशाह ही अहिल्यादेवींना घाबरून असायचा. म्हणजे त्यांनी अगदी बादशहाचं पत्र आलं तर उठून उभा राहावं लागायचं, किंवा त्यांचा जो मान सन्मान होता तो अहिल्यादेवींनी मोडीत काढला आणि स्वतःचा एक आत्मसन्मान, स्वाभिमान त्यांनी जागृत करण्याचं काम केलं. तर मोगलांच्या विरोधातल्या संघर्षाचं एखादं उदाहरण किंवा एखादी प्रसंग आपल्याला सांगता येईल का? मुळात मराठ्यांनी मुघल सत्तेचं दमन करण्यासाठीच उत्तरेमध्ये त्यांनी प्रवेश केला. ज्यावेळेस छत्रपती शाहू महाराजांना म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना मारल्यानंतर औरंगजेबानं छत्रपतीचा सगळा संपूर्ण कुटुंब कबिला ताब्यात ठेवला होता, कैदेत टाकला होता. मग छत्रपती शाहू महाराजांची सुटका औरंगजेबाचा मुलगा शहजादा मुअज्जमने केली होती दबोह नावाच्या गावामध्ये, भोपाळ जवळ. आणि मग मराठ्यांनी त्या दिल्लीच्या तख्ताचं रक्षण करायचं ह्या अट्टीवर मराठ्यांना ती सरदेशमुखीची सनद मुअज्जमने दिली होती. आणि मग तेव्हापासून बादशहाचा एक प्रभाव ह्या सगळ्या सत्तेंवर होता. मग काय झालं की पुढे मल्हारराव होळकरांनी पेशव्यांनी दिल्लीची गादीच दुबळी करून टाकली. म्हणजे जो स्वकर्तृत्वानं कुणीही गादीवर येत नव्हता, तो राजकारण करून कटकारस्थान करून ते गादीवर यायचे. मग मराठ्यांनी सुद्धा दिल्लीच्या गादीचा विषय हातात घेतला, दबदबा निर्माण केला आणि त्यांनी ज्या माणसाला ठरवलं त्या ठिकाणी ते बसवायचे. मग असाच एक बादशाह ज्यावेळेस गादीवर आला होता त्यावेळेस त्याचा जो पत्र घेऊन येणारा जो माणूस होता अहिल्यादेवींच्या दरबारामध्ये, त्यानं शिस्त मोडली. अहिल्यादेवींचा दरबार चालू होता आणि तो डायरेक्ट परवानगी न घेता त्या दरबारात गेला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही उभा राहून ते पत्र घेतलं पाहिजे बादशहांचं, तसा तो शिरस्ता आहे. तर अहिल्यादेवींनी सांगितलं की माझ्या सासऱ्यांनी तुझ्या बादशहाला तिथं गादीवर बसवलेलं आहे, बरं, आणि तू माझ्या दरबाराचे नियम तुम्हाला शिकवू नको, बरोबर आहे ना. आजपासून बादशहाचं पत्र हे गेटवरच घेतल्या जाईल असं अहिल्यादेवींनी निक्षून आपल्या दिवाणांना सांगितलं. अच्छा. म्हणजे तो ज्या अहंकारात होता, बादशहाच्या माणसाच्या मनामध्ये सत्तेचा जो अहंकार होता, बरोबर, तो अहंकार त्यांनी मोडून काढला. मुळात त्यांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता, परंतु त्याला जाणीव करून दिली की या देशामध्ये आता मुघल सत्ता राहिलेली नाही, मुघल बादशाह हा केवळ नामधारी आहे, इथली संस्थानिक प्रमुख आहेत आणि मराठ्यांनी तलवारीच्या बळावर बलिदानाच्या माध्यमातून त्यांनी स्वराज्याचा विस्तार केला होता. बरोबर. आणि दिल्लीच्या तख्ताचं ते सातत्यानं रक्षण करायचे. कन्नौजच्या करारानुसार आपण सगळ्यांनी दिल्लीच्या गादीचं रक्षण केलं. माझा दुसरा प्रश्न असा आहे की आपण बघतो अहिल्यादेवींच्या चरित्राकडे किंवा प्रत्येक फोटोमध्ये जर बघितलं किंवा आपण इथे काही मी थोडंफार वाचले तर अहिल्यादेवींचा जो सगळा राज्यकारभार होता किंवा त्यांचे सगळं राहणीमान होतं ते एकदम साधेपणाचं होतं. त्यांचं जर आपण जर बघितलं तर एवढा मोठा त्यांच्याकडे परगण्यांचा सगळा त्यांच्याकडे राज्यकारभार होता, एवढा वैयक्तिक त्यांचा खाजगीतला त्यांना निधी मिळायचा. एवढं सगळं असताना ते एकदम साधेपणानं राहणं आणि समाजासाठी त्यांनी सगळं वाहून घेतलं होतं. मात्र आजकालचे राज्यकर्ते किंवा आपण त्यांचे अन्वयी ज्यांना आपण म्हणतो सगळ्यात महापुरुषांचं
जे आपण बघतो की मोठेपणा मिरवणं, आताच हे हगवणे कुटुंबाचं प्रकरण आहे, लग्नामध्ये हे करणं किंवा महापुरुषांच्या नावावर वर्गणी करणं, मोठ्या प्रमाणे डीजे लावणं, पैशांची उधळण करणं. तर आजच्या तरुणांनी किंवा आजच्या समाजांनी अहिल्यादेवींच्या या साधेपणातून आणि राज्य सगळ्या प्रशासनातून काय आदर्श घेतला पाहिजे? मुळात काय झालं की राघोबांनी ज्यावेळेस हल्ला केला होता त्यावेळेस अहिल्यादेवींनी काय केलं की माळव्याची सनदच महादेवाच्या नावाने लिहिली होती आणि बरोबर. राघोबाला सांगितलं होतं की तू आता तुम्ही आता महादेवाला हरवा आणि ते राज्य प्राप्त करून घ्या. बरोबर. अहिल्यादेवींनी सगळ्यात मोठा क्रांतिकारी निर्णय घेतला होता. मी मालक नाही, मी संरक्षिका आहे. अच्छा. मालक कोण आहे? होळकरांच्या राज्याचा महादेव शंकर. महादेव आहे. मग तेव्हापासून काय झालं की अहिल्यादेवींनी ज्यावेळेस राजधानी बदलली त्या महेश्वरला आल्या त्यावेळेस त्या मातीच्या आणि लाकडाच्या साध्या वाड्यामध्ये, आजही ते वाडा जशाला तसा आहे, बरोबर. साध्या घोंगडीवर बसून त्या राज्यकारभार करायच्या. अरे वा. आणि 24 तासामध्ये 14 तास त्यांचा दरबार चालायचा. हा. जस्टिस लोकांना न्याय द्यायचे छोट्या मोठ्या प्रकरणामध्ये. आणि त्यांनी कधी ते गळा भरून कधी त्यांनी अलंकार घातले नाही. मी तुम्हाला मला सांगावं असं वाटतं आपल्या सगळ्या प्रेक्षकांना की मी आधीच त्यांच्या लग्नाचा उल्लेख केला होता. बाजीराव साहेबांनी त्यांना 200 तोळे सोनं घातलं होतं. बरोबर. मल्हारराव होळकरांनी आपल्या सुनेच्या म्हणजे पुत्राच्या लग्नामध्ये खूप सारे अलंकार, मोती म्हणजे रत्न घातले होते. अहिल्यादेवींची श्रद्धा पांडुरंगाच्या पांडुरंगावर होती. त्यांनी काय केलं की ज्यावेळेस ते पंढरपूरला गेल्या त्यावेळेस त्यांच्या लग्नात आलेले जे माणिक, मोती, हिरे जे होते त्याची टोपी पांडुरंगाला तयार केली आणि जे दागिने आहेत ते सगळे पांडुरंगाच्या चरणावर वाहिले, रुक्मिणीच्या आणि पांडुरंगाच्या. इतिहासामध्ये नोंद आहे. रुक्मिणीला हे सगळं स्वतःच जे दागिने रत्न आहेत हे सगळे देवाला दान केलेत त्यांनी. आणि कधी होळकरांचं खरं तर एवढी मोठी तिजोरी होती, एवढा मोठा खजिना होता. आजही न्यायालयामध्ये मोठ्या प्रमाणावर होळकरांचा जो खजाना आहे तो आपल्याला इंदोरच्या कोर्टामध्ये पाहायला मिळतो. एवढी मोठी श्रीमंती, एवढं मोठं ऐश्वर असताना त्या वैभवाचा कुठेही त्यांनी प्रभाव दाखवला नाही. त्याचं कारण असं की त्या ज्या माणसात राहिल्या महेश्वरच्या, तिथली माणसं सगळी साधी भोळी, सामान्य, भीती वाटू नये. कधीही आपल्या राजाची आपल्या प्रजेला भीतीच वाटू नये. तो राजा आपल्यात असावा, म्हणजे ते निर्भीडपणे आणि निसंकोचपणे लोक राहायची. त्यांना असं कधी भीती संकोच वाटायचं नाही की आपण मासाहेबांना भेटायला गेलो कसं जायचं, पण शिफारशीची गरज नव्हती. मग त्यांनी हा सगळा प्रभाव तयार केला की राजा हा सेवक असतो, तो मालक नसतो, तो रयतेचा सेवक असतो. त्यानं रयतेची पुत्रवत काळजी घेतली पाहिजे हे अहिल्यादेवींनी कृतीतून दाखवलं. बरोबर. छोट्या मोठ्या गोष्टीसाठी अहिल्यादेवींनी काय केलं की तिथं भिल्ल आदिवासी समाज होता, त्या भिल्ल आदिवासी समाजाच्या त्यांच्या परंपरेमध्ये सण उत्सवाला भेट द्यायच्या, तिथं सहभागी व्हायच्या. त्यांची भाषा शिकल्या त्या, भिल्लांची भाषा शिकल्या त्या, भिल्लांशी टच वाढला त्यांनी, सामाजिक टच वाढवला त्यांनी. त्यांची गुन्हेगारी वृत्ती कमी व्हावी. ज्यावेळेस तुम्ही त्यांचा अंगीकार त्यावेळेस त्यांनी तुम्हाला स्वीकारलं ना. अहिल्यादेवींना का स्वीकारलं तर अहिल्यादेवींनी त्यांचं सगळं स्वीकारलं म्हणून त्यांना. बरोबर. मग आता विषय आपल्याकडे येऊ की आता जे जयंतीचे सोहळे होत आहेत तर त्याच्यामध्ये प्रभाव दाखवण्याचं एक शर्यत लागलेली आहे. बरोबर. आपल्या राज्यामध्ये शक्ती प्रदर्शन आणि पैशाची जी नको त्या गोष्टीवर उधळण. खरं तर डीजेचा खूप सारा त्रास होतो. बरोबर. परंतु जी तरुण मंडळी आहे ती कुणी ऐकत नाही. ते त्यांचे जे तारुण्याचं जे वय असतं 18 ते 25 ह्या वयातली मुलं कुणाचंही ऐकत नाही. पोलीस प्रशासन सांगतं, तहसीलदार साहेब सांगत असतात. आणि विशेष म्हणजे आपले जे पुढारी आहेत त्या पुढाऱ्यांनी खरं तर एसपी आणि कलेक्टरला सांगून याची म्हणजे कठोरपणे अंमलबजावणी करून घ्यायला पाहिजे. बरोबर. डीजे वाल्यांना एक मर्यादित, ठीक आहे, जिथं मोकळं जागा आहे तिथे वाजवायला हरकत नाही, पण जिथं दाट वस्ती आहे, दवाखाना आहे, सार्वजनिक रहदारीचं व्यवस्था म्हणजे रस्ता आहे, बस स्टँड आहे, अशा ठिकाणी कायमस्वरूपी बंद केले पाहिजे. अशाने अपघात होतात. बरोबर. किंवा ज्यांचं लक्ष वेधलं, चालक एखादा ड्रायव्हिंग करतो त्याचं लक्ष दुसरीकडे जातं. बरोबर. आणि अपघात होतात. काही माणसं आवाजानं कळत नाहीत. तर हे सगळं दुर्घटना थांबवायला पाहिजे. महापुरुषांच्या नावानं जी चुकीची पद्धत आहे, चुकीची पद्धत, आणि जे जयंतीसाठी वर्गण्या मागतात किंवा ठीक आहे लोकांचा सहभाग असला पाहिजे. बरोबर. परंतु त्यांनी जे जनकल्याणाची, लोककल्याणाची कामं केलेली, समाजाला जे एकत्र केलेलं आहे, आता काय झालं की महापुरुष सुद्धा जवळपास वाटून घेतलेले. प्रत्येक जातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांच्या, अहिल्यादेवी धनगरांच्या, बाबासाहेब आंबेडकर बौद्धांच्या, अशा पद्धतीनं जे एक समाजामध्ये वातावरण तयार व्हायला लागलं त्याला कुठंतरी छेद देण्याची गरज आहे. बरोबर. खरं तर त्यांचं मूर्ती घेऊन डोक्यावर नाचण्यापेक्षा
त्यांचे विचार समाजामध्ये रुजले पाहिजे. आणि अहिल्यादेवींनी ज्या पद्धतीनं लोक कल्याणकारी काम केलं, बरोबर, ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना जपलं, अनेक मोहिमा काढल्यानंतर त्यांनी सांगितलं, मोहिमा हाती घेतल्यानंतरच ते सांगायचे की आपण मोहिमेवर गेल्यानंतर आपला एकही मावळा तिथं खर्ची करता कामा नाही पडला नाही पाहिजे. बरोबर, भले आपण अपयशी होऊ, माणसाला जपायचे. बरोबर. तर आता माणसं वापरल्या जातात आणि पैसे जपले जातात. बरोबर, त्यावेळेस अहिल्यादेवींनी भेदभाव त्या ठिकाणी दूर केला होता. बरोबर, लोक कल्याणकारी राज्य त्यांचं होतं. आणि ते काही 1-2 वर्षाचं नव्हतं, 28 वर्षाचं होतं. आणि तेही आपल्या जन्मभूमीपासून जाऊन 500 किलोमीटर लांब माळव्यामध्ये स्थापन केलं. आज देश त्यांना डोक्यावर घेतोय. त्रिशताब्दी निमित्त राष्ट्रपती त्यांच्या जन्मभूमीला वंदन करण्यासाठी येत आहेत. पंतप्रधानांनी या देशातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं की अहिल्यादेवी हे सगळ्यांना समजून सांगा, आपापल्या भाषेत सांगा. मग देशातल्या जेवढ्या भाषा बोलल्या जातात त्या सगळ्या भाषांमध्ये अहिल्यादेवींचं चरित्र ग्रंथ तयार करून ते त्या ठिकाणी वितरित होत आहे. अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दीचा सोहळा हा सगळ्यात मोठा सोहळा या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर साजरा होतोय, असं मला या ठिकाणी सांगावं. तो कधी होणार आहे? तो 31 मेला. म्हणजे आता चालू आहे, त्रिशताब्दीचं वर्ष आहे हे, पूर्ण वर्षभर चालू आहे. आता 26 तारखेला नांदेडमध्ये अमित शहा जे आहेत, मराठवाड्यातल्या आमदारांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त मार्गदर्शन करणार कार्यशाळेच्या माध्यमातून. अच्छा. आणि ह्या आमदारांनी आपापल्या मतदारसंघात काय केलं पाहिजे. खरं तर हे लोकप्रतिनिधी जे PA बॉडीगार्ड घेऊन जे फिरतात, लोकांना जे शिफारशी लागतात, एखाद्या आमदाराला भेटायचं तर खूप सारं वेटिंग करावं लागतं. खरं तर आपला व्हिडिओ बघितल्यानंतर अनेकांना त्याचं वाईटही वाटेल, पण खरं तर वस्तुस्थितीवर आपण बोललं पाहिजे की अनेक जे PA आहेत ते लोकांना त्या मंत्री महोदयापर्यंत किंवा लोकप्रतिनिधी आमदारापर्यंत जाऊ देत नाहीत. बरोबर. कलेक्टर साहेबांना सुद्धा भेटायचं असलं तरी ते गेटवर लिहिलेलं असतं, परवानगीशिवाय येऊ नये. खरं तर भारतीय कायद्यामध्ये कुठेच असं लिहिलेलं नाही. बरोबर. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिल्यानंतर माणसाला राजा केलं मतदानाच्या अधिकारातून. बरोबर. आणि ही जी सगळी मंडळी आहे प्रशासनातली, यांना सेवक म्हणून दर्जा दिलेला आहे. परंतु ते कुठेतरी विसरतात ते बोर्ड लावताना. आणि मग ज्यावेळेस महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजऱ्या करतात त्यांच्यातून कोणता बोध घेतात. सर्वसामान्य माणसांशी त्यांनी एक सेवक म्हणून वर्तन केलं पाहिजे, आपुलकीनं बोललं पाहिजे. प्रश्न सुटायचे तेव्हा सुटतील, पण त्यांनी आपुलकीनं बोललं पाहिजे, लोकांना आपलंसं केलं पाहिजे. पोलीस असो किंवा कुठलाही विभाग असो, ती सगळ्यात मोठी गरज आहे. कुठेतरी मला वाटतं या उलट करताना आजचे राज्यकर्ते दिसतात, हे खरं तर खूप दुर्दैवी आहे. पण असो, आपण प्रयत्न करत राहणं, आपले विचार मांडत राहणं आपलं काम आहे. आणि कुठेतरी समाज बदलेल अशी आपण अपेक्षा या माध्यमातून करूयात. मला सांगा, आजच्या राज्यकर्त्यांनी स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून अहिल्यादेवींच्या चरित्रातून काय आदर्श घेतला? अहिल्यादेवींच्या चरित्रातून एकच आदर्श घेतला पाहिजे की त्यांनी साधेपणानं राहिलं पाहिजे. आणि महिलांचं सशक्तीकरण या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहे. परंतु पुरुषांकडे सुद्धा दुर्लक्ष होता कामा नये. एकाकडे बेरोजगार लोकांची, तरुणांची फौज मोठ्या प्रमाणावर होती. बाबासाहेबांनी सांगितलं की आपल्या देशामध्ये स्त्री पुरुष समानता आहे. अच्छा. तरी आपल्याकडं महिला म्हणून आरक्षण मागितलं जातं किंवा महिला म्हणून एक सवलत मागितली. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु महिलांना सुद्धा सक्षमीकरण करीत असताना त्यांना रोजगार द्या, त्यांना अनुदान देऊ नका त्यांना. बरोबर. त्यांना तुम्ही लाडकी बहिणी देण्यापेक्षा लाडकी बहीण योजना काढली, पण त्याच्यात सुधारणा करण्याची गरज आहे. बरोबर बरोबर. आपण राज्यकर्त्यांच्या विरोधात बोलत आहोत असं नाही, परंतु त्यांनी त्याच्यात सुधारणा केली पाहिजे. या महिलांनी रोजगार निर्मिती केली पाहिजे. आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार महिलांना अनुदान देतात, खूप साऱ्या गोष्टी देतात. परंतु आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये लेबर पाहायला जातो, एकही कामगार मिळत नाही, अनेक लोकांची कामं थांबलेली आहेत. बरोबर, खरंय. तर हे जे विपर्यास आहे हा बंद केला पाहिजे. सरकारी पैशाचा जो काही चुकीच्या पद्धतीने वापर आहे तो थांबवला पाहिजे. महिलांना तुम्ही वैयक्तिक कर्ज द्या, तिचं आधार कार्ड घ्या, तिचं रेशन कार्ड घ्या, आणि तिला जे वाटतं, प्रत्येक महिला ही स्वाभिमानी, तिला छोटंसं काम वाटतं, तिला रांगोळीचा व्यवसाय करावा वाटतो, तिला शिलाई मशीनचा व्यवसाय करावा वाटतो, तिला तुम्ही बळ द्या. अशा योजना तयार करा की ज्या योजनेतून बाजारपेठ उभा राहिली पाहिजे. आपला जालना जिल्हा कोरडवाहू आहे, आवर्षण प्रवण भाग आहे. इथे छोट्या गावात व्यवसाय चालत नाही, परंतु त्या पद्धतीने जर महिलांना ताकद दिली, बळ दिली, जसं शेतकऱ्यांना कर्ज देतो तसं प्रत्येक महिलेला कर्ज दिलं पाहिजे. त्या कर्जाची एक लिमिट ठरवा,
50,000 दिले, तिनं पूर्ण भरले तर पुढे तिला 70,000 द्या. आपल्या देशामध्ये कर्जदारात कर्ज भरण्याची जी पातळी आहे तर ती महिलांची जास्त आहे. महिला कधीच कर्ज बुडवत नाही. माणसाच्या म्हणजे स्त्री पुरुष आपण जर एक बॅलन्स जर बघितला तर अनेक लोकांकडं कर्जाची थकबाकी असते, परंतु स्त्रिया ह्या सातत्यानं आपण घेतलेलं जे बचत गटाचं कर्ज असेल किंवा वेगळं कर्ज असेल त्या भरतात. म्हणून महिलांचं सक्षमीकरण जर करायचं असेल तर जे छोटे स्टार्टअप आहे, महिलांकडे खूप साऱ्या योजना आहेत, खूप साऱ्या कल्पना आहेत, त्यांच्या कल्पनांना बळ दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये शिक्षणाची अट नसली पाहिजे. त्यांच्यामध्ये जे नॉलेज बेस आहे या सगळ्या महिलांना आपण संधी दिली पाहिजे आणि त्यांची एक मोठं युनिट त्या ठिकाणी उभा केलं पाहिजे. केवळ दिखाव्यासाठी नाही, तर सातत्यानं एकच गोष्ट वारंवार नाही, तर त्या महिलांना काम करण्याची संधी दिली पाहिजे, बाजारपेठ उभी करून दिली पाहिजे. आणि जे आपण मोठ्या बॅनरवर सांगतो ते आपण छोट्या महिलेला सुद्धा ती आली तर तिला मदत म्हणून ते माहिती दिली पाहिजे. तिचा सुद्धा जो माल आहे, तिची वस्तू ती देशाच्या बाहेर गेली पाहिजे, इम्पोर्ट एक्सपोर्ट मधून ती गेली पाहिजे. तरच शासनाचा हेतू, शासनाची योजना त्या ठिकाणी सक्सेस. आणि अहिल्यादेवींनी तेच केलं. बरोबर. महिलांना पुढे येण्यासाठी, त्यांचा रानमेवा विकण्यासाठी बाजारात प्रोटेक्शन दिलं. सगळ्या लोकांना सांगितलं की यांच्याकडून घ्या. ज्यावेळेस राजा सांगतो की यांच्याकडून घ्या, त्यावेळेस तिथं दोन्ही वर्ग एकत्र येतात आणि तिथं व्यवहार होतो. जिथं व्यवहार चांगला मजबूत होतो. आपलं जालना शहर हे भारतातलं सगळ्यात मोठं इंडस्ट्रीचं उत्पादन करणारं शहर आहे. आपल्या जालना शहरातून 27 देशांमध्ये माल जातो. स्टील असेल, बी बियाणं असेल, पाण्याची टाकी असेल, खूप साऱ्या गोष्टी जातात. बरोबर. आपलं जे तंत्रज्ञान आहे ते खूप विकसित आहे, आपण जगाच्या पुढे चालतो. परंतु अजून जालना शहराचं तसं काही अजून कोणी सांगितलं नाही. इथून खूप सारं बाहेर जातं. नक्कीच आपण जालन्याच्या इतिहासावरती, जालन्याचं जे वैभवशाली इतिहास आहे यावरती एक सिरीज करणार आहोत. ती पण रामभाऊ सरांसोबत जालन्याच्या इतिहासावर आणि मराठवाड्याच्या एकूणच सगळ्या इतिहासावरती देखील त्यांनी खूप असा अभ्यास केलेला आहे. आणि होळकरशाहीवरती जर आपण बघतोच, त्यांच्या प्रत्येक शब्दामधून किती उगवतेपणे ते सांगत आहेत. मला सांगा सर, अहिल्यादेवींच्या चरित्रावरती आपण अभ्यास करावा, होळकरशाहीचा आपण अभ्यास करावा आणि हे सगळं चरित्र समोर आणावं, हे तुम्हाला का वाटलं? याची प्रेरणा नेमकी तुम्हाला कुठून मिळाली? मुळात माझे जे आजोबा आहेत, आईचे मामा हरिभाऊ वीर, हे कंडक्टर होते. आमच्या शेजारीच राहिलं होते. त्यांचं गाव बठाण, हयात आहेत ते आता. तर त्यांना धार्मिक ग्रंथाचा, पोथ्यांचा आणि पुस्तकांचा खूप नाद होता, छंद होता त्यांना. तर त्यांच्या घरात एक पुस्तकाची भिंत होती. आमच्या तिथं, आमच्या चुलत्याच्या वाड्यात राहायचे ते किरायला. मग त्यांच्याकडे त्या पुस्तकाची भिंत होती. बरोबर. मातीची भिंत बघितली, विटाची, त्यांच्याकडे पुस्तकाची भिंत होती. मग मी आमच्या आजोबाकडे ज्यावेळेस जायचो तर त्यावेळेस ते मला म्हणायचे की तू पुस्तक वाच. बरोबर. त्यावेळेस त्यांनी जे पुस्तक दिलं तर होळकरशाहीचा इतिहास नावाचं पहिलं पुस्तक त्यांनी दिलं. अहिल्यादेवी त्यांनी सांगितल्या मला. आणि अहिल्यादेवीशी आपलं जवळचं नातं कसं आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं. मग मला जसं कळायला लागलं तसं मी देशाची यात्रा केली, भारत यात्रा केली मी मोटरसायकलवर. आणि मग तुम्ही संपूर्ण भारत मी मोटरसायकलवर फिरलो. भारत यात्रा, शोध यात्रा नावानं मी पूर्ण भारतभर दीड परिक्रमा झाली आपल्या देशाला माझी मोटरसायकलवर. आणि मग मी इंदोरला गेलो. अहिल्यादेवींनी जिथं ज्या माळव्यामधून राज्यकारभार केला त्या माळव्यामध्ये गेलो. तर तिथे मला स्वर्गीय गणेशदादा मतकर नावाचे एक इतिहासकार भेटले, जे माझे नात्यातलेच आहेत आणि ज्यांनी अहिल्यादेवींवर PhD केलेली. ते उत्तम नाटककार होते. मग त्यांनी मला मदत केली. तिथे मला एक हक्काचं घर मिळालं, हक्काचा माणूस मिळाला. आणि त्यांनी सांगितलं की तू जर काम केलं तर तुझं नाव होईल. अहिल्यादेवींच्या नावानं जो माणूस प्रामाणिकपणे काम करतो त्याला निश्चित सन्मान मिळतो आणि त्याच्या घराण्याचा जीर्णोद्धार होतो, म्हणजे उद्धार होतो. माणसं म्हणतात ना की आपल्या घराचं एखाद्या मुलाला किंवा मुलीला आशीर्वाद देताना म्हणतात किंवा तू असं काम कर की तुझ्या घराण्याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे, नाव झालं पाहिजे. हे मला त्यांनी त्यावेळेस आशीर्वाद दिला. आणि मग त्यांनी एक लाईन दिली. मला खरं तर त्यावेळेस काही माहित नव्हतं. मग त्यावेळेस मी भारतभर फिरून मराठी, हिंदी, इंग्रजी ही होळकरशाहीवरची पुस्तकं संकलित केली. मला अशी माहितीच दिली नाही, म्हणजे मार्गदर्शन केलंच नाही. त्यांनी एक सांगितलं की तू काम कर, तू लिखाण कर, शोध घे, होळकरशाहीच्या या पाऊलखुणांचा शोध घे. मग मला त्यांनी एक पुस्तक दिलं होतं. त्या पुस्तकातल्या स्थळांची यादी काढली. मी मोटरसायकलवर फिरलो, प्रत्येक ठिकाणी गेलो, त्याच्या माहिती घेतली, फोटो काढले. आणि जसं जमेल तसं, असं त्यावेळेस जर चांगलं मार्गदर्शन असतं तर आता मी दिल्ली, मुंबईमध्ये किंवा कुठंतरी सेटल असतो. बरोबर. त्याच्यातून लिखाण काम सुरू केलं. माझं मूळ पिंड पत्रकारिता असल्यामुळं
लिखाणाचा छंद असल्यामुळे मी चांगल्या पद्धतीने लिहितो. आणि मग अहिल्यादेवींच्या घराण्याचा म्हणजे होळकरशाहीचा बारकाईनं अभ्यास केला मी घरी बसून नाही. मी पुस्तकात शोधलंय, स्थान शोधले, पण त्या माणसांना नाही भेटलो, त्यांच्या वंशजांना. आज मी अहिल्यादेवींच्या घराण्याचे म्हणजे मल्हारराव होळकरांच्या वंशातले जे आहेत आता महाराजा यशवंतराव होळकर तृतीय आणि शिवाजीराव होळकर यांच्या सोबत काम करतो. त्या अहिल्यादेवींच्या रक्ताचा म्हणजे त्यांची जी रक्त नात्यातली त्यांचा पदस्पर्श करावा एवढीच माझी म्हणजे मनात भावना होती की कधीतरी आपल्या आयुष्याचं कल्याण होईल, आपल्याला फक्त त्यांच्या पायाला हात लावता आला पाहिजे. बरोबर. जसं आपण उदयन महाराजांच्या पायाला हात लावलं की शिवाजी महाराजांच्या पायाला स्पर्श झाल्याचं जी फिलिंग येते आपल्यामध्ये, तशा पद्धतीनं होतं. तर मग ते झाल्यानंतर त्यांनी मला कवटाळलं. माझ्यासारख्या झोपडीत राहणाऱ्या मुलाला होळकर घराण्याच्या इतिहासकार म्हणून त्यांनी मला एक संधी दिली. आणि मग आज मला देशभरात होळकरशाहीचा अभ्यासक म्हणून ओळखतात. होळकरांच्या विषयावर काही जरी आलं, कुठल्याही विद्यापीठात संशोधन सुरू असलं, तर तो विद्यार्थी माझ्याकडे येतो आणि माझ्याकडची पुस्तकं मी त्याला तत्परतेनं उपलब्ध करून देतो. हीच माझी कमाई आहे. माझा पुढचा प्रश्न तोच आहे की आपण पॉडकास्टच्या माध्यमातून तो होळकरशाहीचा जो इतिहास उजागर करण्याचा प्रयत्न करतोय, पण आपला एखादा असा प्रेक्षक आहे किंवा तरुण मित्र आहे ज्याला होळकरशाहीचा अभ्यास करायचा किंवा त्याच्यावरती काही वाचन करायचं आहे, तर असे कोणते साहित्य आहेत, साधनं आहेत, असे तुम्ही सुचवाल की ते त्यांनी ऑथेंटिक अशी ती वाचली पाहिजे? होळकरशाही ही काळाच्या पुढे होती. महाराजा तुकोजीराव होळकर तृतीय आणि महाराजा यशवंतराव होळकर द्वितीय यांनी होळकर प्रिंटिंग प्रेस सुरू केली होती इंदोरमध्ये. आणि मग तिथं त्यांनी आपल्या घराण्याचा इतिहास लिहून घेतला. 16 खंडामध्ये ही सगळी पुस्तकं त्या ठिकाणी लिखाण झाली. त्याला होळकरशाहीचा इतिहास 1, होळकरशाहीचा इतिहास भाग 2, होळकरशाहीच्या इतिहासाची साधने भाग 1, होळकरशाहीच्या इतिहासाची साधने भाग 2. त्याच्यानंतर महेश्वर दरबारची बातमीपत्रे, अशी वेगवेगळी 16 पुस्तकं आहेत. होळकरशाहीतील स्त्रियांचा पत्रव्यवहार, तर ही अशी 16 खंड आहेत. ही त्यावेळेस वावा ठाकूर, वासुदेव ठाकूर नावाचे आणि अना भागवत नावाचे एक इतिहासकार होते. ह्यांनी ती पुस्तकं लिहिली, म्हणजे ह्यांच्याकडून लिहून घेतली आणि महाराजांनी त्यावेळेस ती त्या ठिकाणी पब्लिश केली. आता ती परत आम्ही देवीदास पोटे साहेब आहेत आमचे, त्यांनी त्याचं संपादन केलं. ते महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य होते. बाबा भांड आपले संभाजीनगरचे मोठे लेखक, हे ते अध्यक्ष होते. आणि मग आता सदानंद मोरे आहेत, ते बाबा भांड आणि सदानंद मोरे यांनी ह्या सगळ्या मालिकेला ताकद दिली. देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही मंजूर केली योजना आणि 16 खंड सरकारच्या पैशानं महाराष्ट्र शासनाने ते प्रसिद्ध केले आहेत. आणि ते आता पुस्तकं विक्रीला आहेत. ही पुस्तकं मूळ पुस्तकं आहेत. तर ही लोकांनी संग्रही ठेवली पाहिजे आणि त्याचं वाचन केलं पाहिजे. आणि कधीही होळकरशाहीवर जर काही प्रश्न असतील किंवा संशोधन करायचं असेल तर निश्चित त्यासाठी आपण पुस्तकं देऊ शकतो किंवा माहिती देऊ शकतो. निसंकोचपणे तुम्हाला देखील ते कॉल करू शकतात. या संदर्भात रामभाऊ सरांचा नंबर देखील आपण डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहेत. होळकरशाहीच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील, क्वेरीज असतील, तर तुम्ही निसंकोचपणे त्यांना कॉल करू शकता. होळकरशाही म्हणजे एक अहिल्यादेवींच्या सगळ्या कुटुंबाचा इतिहास आपल्याला सांगण्यासाठी होळकरशाही आपण त्याला नाव दिलं. मराठा आणि मराठेशाही ही म्हणजे कोण होते असं की खरं तर मराठेशाही विषयच नव्हता. स्वराज्याचे हे सगळे शिलेदार मंडळी. काय झालं की सांगोला करार झाला 1750ला, 23 सप्टेंबर 1750ला, तारीख चुकू शकते. त्या सांगोला करारामध्ये काय झालं की छत्रपतींनी केवळ छत्रपती शाहू महाराजांचं निधन झालं. त्यांचं निधन झाल्यानंतर जो छत्रपती गादीवर आला त्यानं फक्त कारभार बघायचा तिथून, बरोबर, साताऱ्यावरून. त्यानं लढाईला कोणत्याही मैदानात यायचं नाही. मग सगळा पेशव्यांच्या छत्रपतींच्या वतीनं कारभार कोण पाहणार? पेशवे पाहणार. त्याच्या बदल्यात 63 लाख रुपये सालीना कुणाला द्यायचे? छत्रपतींना द्यायचे. झालं हे एक झालं. दुसरी गोष्ट, मराठ्यांनी दिल्लीचं ज्यावेळेस तख्त फोडलं, त्या तख्तापासून जी चांदी मिळाली त्याच्यापासून नाणे तयार केले होते. शिंदेशाही, होळकरशाही आणि भाऊशाही ही जे शब्द ज्यावेळेस प्रचलित झाले आता, तर हे पानिपतच्या युद्धात म्हणजे 1760ला ही सगळी नाणी पाडल्या गेली. आणि तेव्हापासून इतिहासामध्ये, पुस्तकामध्ये हे शाही, होळकरशाही, शिंदेशाही, मराठेशाही, भाऊशाही ही नावं आपल्याला वाचायला मिळाली. खरं तर हे स्वराज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस स्वराज्य स्थापन केलं, या स्वराज्याचा विस्तार मराठ्यांनी केला. बरोबर. म्हणजे पेशवे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं होतं, त्या अष्टप्रधान मंडळातलं क्रमांक 1चं जे पद होतं ते होतं पंतप्रधान. मग त्या पंतप्रधान असलेले हे
पेशवा म्हणजेच पंतप्रधान. हो. लोकांची गफलत होते की पेशवा म्हणजे आडनाव आहे, पेशवा म्हणजे जात आहे. ना पेशवा जात आहे, ना पेशवा कुणाचं आडनाव आहे. पेशवा म्हणजे पंतप्रधान, स्वराज्याचे पंतप्रधान. आणि मग पुढं तो सांगोला करार झाल्यानंतर छत्रपती कधी बाहेर पडले नाही, पेशव्यांच्या वतीनं कारभार बघितला. आणि मग पेशव्यांनी आपल्या जवळची जी माणसं आहेत, शिंदे, होळकर, गायकवाड, ह्या सगळ्या पवार, ह्या सगळ्या लोकांना उत्तरेमध्ये संधी दिली ना. मग त्यांनी बडोदा राज्य स्थापन केलं. होळकरांना माळवा इंदोर मिळालं, पवारांना धार आणि देवास मिळालं. बरोबर. मराठ्यांचे आजही माणसं त्या ठिकाणी राज्य करतात. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे ते एक भाग आहेत. छोटे छोटे खंड झालेत आणि ते त्यावेळेची पद्धत, त्यावेळेची ती एक त्या परिस्थितीनुसार ते निर्णय घेतले होते. कारण फौज सांभाळायची, माणसांना सांभाळायचं आणि मग त्याचं सगळं तिथं राहून करायचे. म्हणून ती संस्थानिक त्या ठिकाणी जन्माला आली. नाहीतर संस्थानिक जन्माला आलीच नसती, संस्थानं हे उदयास आलीच नसती. संस्थानं उदयास आली नसती तर आपला इतिहास झाला नसता, आपल्याला यश मिळालं नसतं. बरोबर. हे सगळे दौलत सांभाळायची, कारभार पाहायचं तर तिथं मग त्यांना तिथं आता अनेक दिवस राहायचं. तर मग तिथं त्यांच्यासाठी राजवाडे बांधले, बाजारपेठा निर्माण केल्या. मग आपल्या गावाकडची माणसं सुद्धा तिकडे गेली ना शिलेदारीसाठी. बरोबर. मग ते संस्थानं मोठी झाली. म्हणून आता ती मराठेशाही नाव पडलं. सोयीचे नाव आहे ते सगळे. हे स्वराज्यामधली ही सगळी संस्थानं आहेत. आणि मराठा ही काही जात नाही. आजही तुम्ही दिल्लीत गेले किंवा हरियाणात गेले, राजस्थानमध्ये गेले, भलेही कोणत्या जातीचे असो, पण मराठी बोलणाऱ्या प्रत्येक माणसाला तिथं मराठा मानलं जातं. बरोबर. आणि आज कुठतरी त्या शब्दाला संकुचित केलं जातं. बरोबर. म्हणून ते मराठा हा शब्द जो आहे तो बलिदानाचा, त्यागाचा, परंपरेचा, शौर्याचा, त्याच्यामध्ये मावळा लपलेला आहे. त्याच्यामध्ये शिलेदार आहे, शिवाजी महाराजांचं शिवतेज आहे, अहिल्यादेवींची भक्ती आहे, संत ज्ञानेश्वर महाराजांची सेवा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जे सगळ्यांना सामावून घेतलं ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, हे शिवाजी महाराजांच्या ह्या सगळ्या मराठा शब्दामध्ये मोठी ताकद आहे. बरोबर. सगळ्यांचं राज्य, सगळे एकच म्हणून त्याला मराठा म्हटलं गेलेलं आहे. त्याला मराठी भूमीतली सगळी माणसं, मोठी व्याख्या आहे त्याची. खूप सुंदर अशी व्याख्या तुम्ही या मराठा शब्दाची, मराठेशाहीची आणि अहिल्यादेवींचं सगळं चरित्र तर आपल्याला या पॉडकास्टमध्ये उलगडणं मला तरी शक्य वाटत नाही. पण हा पॉडकास्ट करण्याचा उद्देश हाच होता की आजकालचा जो तरुण आहे तो वाचनाकडे खूप कमी झालेला आहे आणि त्यांना अशा व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ बघायला थोडंफार बरं वाटतं. आशा आहे की तुम्ही हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघितला असेल. याच्यानंतर तुमच्यावर ही जबाबदारी आहे की हा पॉडकास्ट आपण जास्तीत जास्त शेअर करावा, जेणेकरून महाराष्ट्रभरातील सगळ्या प्रेक्षकांना, इतिहासप्रेमींना हा विषय त्यांच्यापर्यंत जाईल आणि हे जे चरित्र आहे त्यांना समजून घेता येईल. शेवटचा आपला जाता जाता प्रश्न असा असेल की आजच्या तरुणांना तुम्ही काय थोडक्यामध्ये सांगाल शेवटचा? खरं तर अहिल्यादेवी होळकरांचा हा पहिलाच पॉडकास्ट आहे अहिल्यादेवींच्या इतिहासावर शताब्दीच्या निमित्तानं. तर तरुण मित्रांना एकच आव्हान आहे की आपल्याकडे खूप सारे आव्हान आहेत, आपल्या अपेक्षा मोठ्या आहेत, आपल्याला दुसऱ्याचं बघून आपणही श्रीमंत असावं असं वाटतं. परंतु आपल्या पूर्वजांनी 1 रुपयावर 1 आण्यावर सुरुवात केलेली. बरोबर. आणि मुळात तो मूल मंत्र आहे की सुरुवात जरी छोटी असली तरी शेवट हा मोठा होत असतो. म्हणून शॉर्टकटच्या नादी लागू नका आणि कुठलाही व्यवसाय करा, त्याच्यात पारंगत व्हा. आधी त्याची माहिती घ्या, लॉसची माहिती घ्या. बरोबर. जे एखाद्या युट्यूबवर किंवा टीव्हीवर, चॅनलवर जे दिसतं, जी प्रगती झालेली माणसं, यशाच्या शिखरावर गेलेली माणसं, त्यांच्या आयुष्यात बघा जाऊन त्यांनी काय किती संघर्ष केला. आणि कुठलाही व्यवसाय हा छोटा नसतो. उत्तरेतली जी माणसं आहेत, गुजराती असेल, मध्य प्रदेशचे असतील, राजस्थानची, बिहारची, ही मंडळी इकडे व्यवसायाला येऊन का मोठी झालीत तर त्यांना इकडं कुणीच नाही नात्या गोत्यातलं. आपण जसं सांगतो लग्नाला जायचं, आज आळसच हे, कामालाच जायचं नाही. ती माणसं सकाळ झाली कामाला येतात आणि संध्याकाळी पैसे मोजतात. त्यांचं अर्थकारण मोठं झालं. इकडं राहून त्यांनी गावाकडची शेती, बंगले वगैरे बांधले. तर आपल्याला सुद्धा ते करता येऊ शकतं. एखाद्या विषयात पारंगत व्हायचं, पारंगत झाल्यानंतर जग तुम्हाला सलाम करायला उभा राहतं. जग एक ज्ञानाला सलाम करतं आणि दुसरं तुमच्या शक्तीला, तुमचं जे व्यक्तिमत्व आहे त्याला तुम्ही मोठं करा, डेव्हलप करा, चांगलं राहा, सुंदर राहा. तुम्ही महागडे कपडे घालू नका, तुम्ही महागडा मोबाईल वापरू नका, परंतु तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये दुरुस्त केलं पाहिजे. स्वतःला प्रेझेंट करा, रोज आरशासमोर बघा. आपल्या दिवसाची जी सुरुवात आहे
तर मी खरं तर एक विषय सांगतो आपल्याला की मी गेल्या 3 वर्षापासून दररोज एक दैनंदिनी लिहितो, डायरी लिहितो की मी आज काय केलं म्हणून. बरोबर. आणि मग मी काय व्यवसाय केला, किती माझं उत्पन्न झालं, आणि मी स्वतःला सुधारतो. माझ्यातला जो अहंकार होता, माझ्यातला जो राग होता, मी तो राग आणि अहंकार कमी केला. मला जो कमीपणा वाटायचा तो कमीपणा सुद्धा मी मनातून काढून टाकला. म्हणून मी देशभर फिरतो. मी कुठेही, मला काही कोणतेही कधीही कशाचंही वाईट वाटत नाही. प्रवास सुद्धा साधेपणानं करतो. आपल्या मनामध्ये जे स्वप्न आहेत की आपण 4 व्हीलरमध्ये गेलं पाहिजे, पांढरे कडक कपडे घातले पाहिजे, पण ते केव्हा, ज्यावेळेस आपल्याकडे आर्थिक संपन्नता ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण ते केलं पाहिजे. आणि एखादा श्रीमंत माणूस असेल तर त्याच्या पाठीमागं कितीतरी मोठं कर्ज असतं, आपल्याला हे दिसत नसतं. म्हणून आपण सुद्धा आपल्या छोट्या मोठ्या प्रयत्नातून व्यवसायनिष्ठ झालं पाहिजे. नोकरी करा, नोकरीसाठी प्रयत्न जरूर करा, पण रिकामं राहू नका. व्यवसायासाठी प्रयत्न करा, काहीही विका पण व्यवसाय करा. बरोबर. त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. स्पर्धेचं युग आहे, महागाई वाढलेली आहे. आई वडिलांची स्वप्न पूर्ण करा, आई वडिलांपासून दूर जाऊ नका. सगळं मिळतं, प्रत्येक वयात सगळं मिळतं, लग्नही होतं, मुलंही होतात. पण आपण जर चांगल्या दिशेनं चाललो, छत्रपती शिवाजी महाराजांना जर आपण मानतो, तर आपण शिवाजी महाराजांसारखं, त्यांच्या तत्वासारखं सत्वाला जागलं पाहिजे. जोपर्यंत सत्वाला जागत नाही तोपर्यंत यश आपल्याला मिळणार नाही. यशोगाथा अशीच तयार होत नाही. त्याच्यासाठी संघर्ष लागतो. नक्कीच. इतिहास वाचा, इतिहास बघा, पण इतिहासात रमून जाऊ नका. तर इतिहास बघून, इतिहास वाचून फक्त इतिहासाच्या आधारावर वाद घालत बसण्यापेक्षा मला वाटतं इतिहास घडवण्यासाठी आपण इतिहासाकडून प्रेरित झालं पाहिजे. एवढंच ह्या सगळ्या पॉडकास्टचा आणि आपल्या व्हिडिओ बनवण्याचा सगळा आजचा उद्देश होता. राम सर, तुम्ही या ठिकाणी आलात. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरित्रावरती सगळं अतिशय मार्मिक आणि कमी शब्दामध्ये उलगडून सांगण्याचा प्रयत्न तुम्ही आम्हाला केलात. खरं तर हा खूप मोठा व्यापक विषय आहे. याच्यावरती आपण ह्या व्हिडिओच्या रिस्पॉन्सनुसार आपण याच्यावरती एक सिरीज करण्याचा देखील प्रयत्न करू. तर त्यामुळे तुमच्यावर देखील ही जबाबदारी आहे की हा व्हिडिओ, हा पॉडकास्ट आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. या ठिकाणी थांबतो. आणि शेवटचं आपल्याला आव्हान असेल की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या सिरीजचं नोटिफिकेशन, येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आज या ठिकाणी इथेच थांबूयात. धन्यवाद.